श्री स्वामी समर्थ संक्षिप्त श्रीमद् भागवत श्री स्वामी स्तवन श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः श्री अक्कलकोट निवासी पुरदत्तावतार दिगंबरे यतिवर्य स्वामी राजाय नमः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्य अधिलक्ष्यम् एकम नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। ओम रक्तांध रक्तवर्ण पद्मनेत्र सुवासी वदन कथाटोपी जमाला दंडक मंडधर कंटक रक्षक त्रिगुणरहित त्रिलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाही माम पाही माम पाही माम। आता करूया प्रार्थना। जय 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 अपहरण परस्पर केवल संज्ञा ब्रह्मानंद यतिवर्य जय 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 पुराण पुरुष लोकपाला सर्वेश अनंत ब्रह्मानदीश वेदवंद जगद्गुरु सुखधाम निवासी सर्व साक्षी करुणालय भक्तिजन तारावानंत रूपे नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तू वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तू जपे तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टाधिक पालादी समग्र तुझ रूपे नटलासी करता निकरविता तुझा हवी आणि होता दाता आणि देविता तुझं समर्थ निश्चय जंगम आणि स्थिर तुझं व्यापले समग्र तुझं लाद्यामध्ये अग्र कुठे नसे पाहता असून या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे एक विश्वेचा वेदांचा ही तर्कशास्त्र शास्त्रांचे ही नावरे विष्णू शंकर एका सर कोणते झाले सर्व मी केवळ अल्पमती करू केवळी आपली स्तुती सहस्रमुख निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेवला चरणी माता रक्ष विमजसी समर्थ कृपा कटाक्षी दीनानाथा दासाकडे पाहावे। आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना कृपा समुद्र यामिन आश्रय दे जे सदैव पापतापाने देण्या सर्व जाऊन निर्सुन इहलोकी सोकी देऊन परलोक साधना करवावे दुस्तर हा भवसागर याचे पाहावे पहिले तीर्थत्रम चरणी साचार प्राप्त मजला ते अशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बोली नाना नवबोध तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे माझं सुख साधन अज्ञान ती मी निसोन न्यातर करत हे प्रकट होपे शांती मनी सदा वसु वृथा विमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःख ये निर्सो तुझ्या भजने चित्त वसु वृथा विषयाची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तमतेने हो सुगम दुर्गम जो भाऊ पंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्तांगी न यावी असत्यता सत्य विजय सर्व थाप्त वर्गाचे पोषण न्याय मार्ग अवलंबून इतकी द्यावी वरदान कृपा करून समर्थ असून या संसारात प्राचीन तव नामकृत प्रपंच आणि परमार्थतेने सुगम लागी करता निकरविता तुझे एक स्वामीनाथा माझ्या ठायवार्था मी पणाची नशेची माझ्या ठायवार्था मी पणाची नशेची गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय। 24 वेळा गायत्री मंत्र ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्
ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। एक माळ विष्णु गायत्री मंत्र। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। 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 ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्।
ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। पुरुष सूक्त। हरि ओम सहस्र शीर्ष पुरुष सहस्राक्ष सहस्रपात स भूमि विश्वतो ऋत्वतिष्ठ शाण्डम गुलम पुरुष एवेद सर्व एत भूत यस्य भव्यम उतामृतु तस्य शानो एदने नातिरोहति एदावानस्य महिमातो जाय पुरुषः पादोस्तेहा विश्वभूतानि त्रिपादस्य मृत दिवि त्रिपादुर्वा उत्ते पुरुषः पादोस्तेहा भवत पुनः तदो विषण्ड व्याक्रमत शासनाशने अभि तस्माद्विराळ जायते विराजो अधिपुरुषः स जातोऽत्यरिषच्च पश्यत भूमिमथो पुरः यस्य पुरुषेण हविषा देवा यज्ञमतवनः वसन्तो अस्याशीदाश्च ग्रीष्म इदम शरदवि तयज्ञि बृहर्षि प्रोषण पुरुष जातमग्रत तेन देव अजयन्त साध्य ऋषय एतस्माद्ज्ञातर्हूत संवृत पृषुदाज्यमः पशूनान्तष्क्रय वायव्यनारण्य ग्राम्यश एतस्माद्ज्ञातर्हूत रुच सामानि जञ्जीरे छन्दांसि जञ्जीरे तस्माद्य जुस्तस्मात् जायते तस्मादश्वा जायन्ता एके चोभया दतः गावोः जञ्जीरे तस्मजाता अजावः यत पुरुषन व्यथतु कथिता व्यकल्पनः मुख किमस्य को बाहु कावुरु पादा उच्यते ब्रह्मण्यस्य मुखमासीद बाहुराज्यन कृतः उरु तदस्य यद्वेश पद्योभा शूद्रो अजायतः चन्द्रमा मनसो जातश्रयो सूर्य अजायतः मुखादिन्द्रनिश्र प्राणद्वयुरजायतः नाभ्यासीदन्तरिक्ष श्रीग्नोर्ध्व समर्वर्ततः पद्योभा भूमिर्दृश्यता श्रोतात तथा लोका अकल्पयनः सप्तध्यासन परिधन श्रिय सप्तसमिद कृता देवा यदज्ञ तत्त्वाना अबधान पुरुष पशुम यज्ञेन यज्ञमयजन्त देवस्थानि धर्माणि प्रथम्यान सहन तेनाक महिमान सचयन्त यत्र पूर्वे शान्त्या सन्ति देवा फलश्रुति विष्णुसूक्त हरि ओम अतु देवा अवन्तु न यतो विष्णुर्विचक्रमे पृथिव्या सप्तधामभि इद विष्णुर्विचक्रमे त्रेधा निदय पदस्य मूलः मनसे पांसुरे त्रीणि पदा विचक्रमे विष्णुर्गोपाधभ्यो अतो धर्माणि धारय विष्णुकर्माणि पश्यतः यतो रतानि परस्य इन्द्रस्य युजसुखा तदो विष्णुपरं पदा सदा पश्यन्ति सूरयः दिवि वा चक्षुरा तदतं तद विप्रासो विपिन्यो जागृतो समन्यते विष्णुरेत परं पद शांति मंत्र ओम देवस्य त्वा सवितु प्रसवे श्रीनोर्बाहुभ्य पूष्णो अस्ताभ्य अग्रेस्तेजसाः सूर्यस्त वर्चस्व इंद्रस्तेन्द्रेणाचाभि बलाय श्रिये यशसेराध्याय ओम भूर्भुवः स्वाहा अमृताभिषेकोस्तु शांति पुष्टिस्तृष्टिशास्तु ओम शांति शांति शांति। श्री सूक्त। हरि ओम हिरण्यवर्ण हरिणी सुवर्ण रजतश्रजाम चंद्र हिरण्यमयी लक्ष्मी जातो वेदो म आवह ताम आवह जातो वेदो लक्ष्मी मनपगामिनीं यस्य हिरण्य विंध्य कामस्य पुरुषाहन अश्वपुरा रथमद्दा हस्तिनाद प्रबोधिनीं श्रिय देवीमुपहवै मिश्रा देवी जुषताम कासोस्मिता प्रकारा मात्रा ज्वलन्ति तृप्ता तत्पर्यन्ति पद्यस्थिता पद्यवर्णा तामी होपहवै श्रियं चंद्रप्रभसा यशसा ज्वलन्ति श्रिये लोके देवजुष्टमुदारां ता पद्यनेनि शरण प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नाशता त्वातृणे अदित्यवन तपसोधि जातो वनस्पतिस्तव वृक्षथ बिल्य तस्य फलानि तपसा नुदन्तु मायान्तराह्य श्रबाह्य अलक्ष्मी उपेतु महादेव सख कीर्तिश मणिना सह प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमुदी ददातु मे क्षुप्तिपाशमला श्रेष्ठा अलक्ष्मी नाश्यम्याहम् अभूति समृद्धि च सर्वनिर्णुत मे गृहात् गन्धद्वारा दुरादर्श नित्यपुष्टा गिरीशिनीम् ईश्वरी सर्वभूतानां तामि होपहवै श्रीं मनसा कामाकुति वाच्य सत्यमशीः पशुनरूपसमन्य श्रमयि श्रीशैताईश कर्तमय प्रजाभूतामयि सम्भव कर्तमय श्रियवासमे कुले मातरपद्यमालिनीम् अपश्रजन्तु स्निग्नानि चिङ्क्लितवसमे गृहे नीच देवी मातर श्रियवासमे कुले अद्राय किरिणी अष्टि सुवर्णा हेममालिनीं सूर्य हिरण्यमय लक्ष्मीं जातवेद
यमावह अद्रापुष्यरिणी पुष्टिपिंडला पद्यमालिनीं चंद्रहिरण्यमय लक्ष्मी जातोय धमावह तामावह जातोय तो लक्ष्मी मनपगामिनीं यस्य हिरण्यप्रभुतो गावदाश स्वानविंध्य पुरुषानहं यशुचि प्रयतो भूत्वा जुहुदाज्यमह नम सूक्त पंचदश श्री कामसते तजपेत फलश्रुति पद्यानानि पद्य गुरु पद्यक्षि पद्य संभवे तन्मे भजसि पद्यक्षि येन सौख्यमालभ्याहम् अशुदाय गोधाय धंदाय महादाने धनमे लभता देवी सर्व कामक्ष दे मे पद्यानाने पद्य विपद्य पत्रे पद्य प्रिय पददलाय ताक्षी विष्णुप्रिय विष्णु मनोनुकूले तत्पद्य मयी सन्निधस्तत्व पुत्र धान्य अश्वस्ताती गवे रथम प्रजन भवसी माता आयुष्यमंत करो तुम्ही धन अग्नि धन वायु धन सूर्य धन वसु धन इंद्रो बृहस्पति वरुण धन अस्तु मे हवेन ते सोमपि बतु रुद्रः सोमधनस्य सोमिनो माह्यं तदतु सोमिनः न क्रोधेन समाचार्य न लोभो न शोभामति भवति कृतपुण्येन भक्तेन श्री सूक्तजपेतः सरस्य जिनेलय सरोजहस्ते धवलतारां कुशगन्धमाल्य शोभे भगवती हरिवल्लभे मनोनेत्री भुवनभूतिकरी प्रसिद्धमयं विष्णुपत्नी क्षमादेवी माधवी माधं प्रिय लक्ष्मीप्रिय सखी देवी नमम्युच्युतवल्लभं महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् श्रीवर्षसोमायुष्यरोगमाविधायत शोभामानं महीयते धान्य धन पशु बहुपुत्रलाभ सत संवर दीर्घामयो इति श्रीसूक्तम्। श्री गणपति अथर्वशीर्ष शांति मंत्र ओम भद्रे कर्णेभिः शृणुयाम देव भद्रे पक्षमाक्षभिर्य जत्रा स्थिरे अंगे तुष्टुवा सतनुभिवेश मदे वहितयदो ओम स्वस्ति न इंद्रो रुद्रश्वाहा स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति नस्तर्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ओम शांति शांति शांति। ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्ष तत्त्वमसि त्वमेव केवल कर्तासि त्वमेव केवल धर्तासि त्वमेव केवल हर्तासि त्वमेव सर्वखलिदो ब्रह्मासि त्वा साक्षादात्मासि नित्यं त्वा वृत्तं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम अववक्तारम अवश्रोतारम अवधातारम अवधातारम अवनुचाम नमं शिष्यम अवपचतात अवपुरस्तात अवतरतात अवदक्षिणातात अवचोधरतात अवधरतात सर्वतोमा पाहि पाहि सम्मतात त्वावाङ्मयस्तमय चिन्मय त्वमानन्दमयस्तव ब्रह्ममय त्वा सच्चिदानन्दो धियोऽसि त्वद्वितीयोतोषि त्वा ब्रह्म प्रत्यक्ष ब्रह्मासि त्वज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वजगदित तत्त्वो जायते सर्वजगदित तत्त्व तिष्ठति सर्वजगदित त्वयि लयमेषति सर्वजगदित त्वयि प्रत्येति त्वा भूमिरापो नलो नीलो नभः त्वा चत्वारि वाक्पदानि त्वा गुणत्रयातीत त्वा हृदयत्रयातीत त्वा कालत्रयातीत त्वा मूलाधार स्थितोऽसि नित्यं त्वा शक्तित्रयात्मकः त्वा योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वा ब्रह्मा त्वा विष्णुस्तव रुद्रस्तव मित्रस्तवग्निस्तव वायुस्तव सूर्यस्तव चंद्रमास्तव ब्रह्मपुरु स्वरूपं गणाधिपूर्वमुच्चार्य वर्णाधि तदनन्तरम् अनुसार परतरः अर्धेनुलसिततारणं रुदत एततं मनुस्वरूपं गकारपूर्वरूपम् अकारो मध्यम रूपम् अनुस्वारशत्यरूपं बिन्दुरुतरूपं नादसन्धानां सहिता सन्ति शेष गणेश विद्या गणकरुषि निचुत्र गायत्री छन्द गणपतीर्थदेवता ओम गणपते नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् एकदंत चतुर्हस्त पाशं कुशधारिणं रथचवरदहस्तिर्बिभ्राणमुषकध्वजं रक्तलंबोधर शुभ्रकर्णक रक्तवाससनं रक्तगन्धानुलिप्तांग रक्तपुष्पेषु पूजितं भक्तानुं कपिनदेव जगत्कार्य प्रमुच्यतम् अविर्भूते सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात्तरम् एव ध्यायति यो नित्य स योगी योगिनवरः नमोरोत्पते नमो गणपते नमः प्रथमपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिये शिवसुताय श्रीवरदमूर्ते नमो नमः। ओम भद्रे कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रे पक्षे माक्षभिर्यजत्रा स्थिरे तुष्टुवास तनूभिः वेशे मदे वहितयदो ओम स्वस्ति न इंद्रो रुद्रश्वाहा स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति नस्तर्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ओम शांति शांति शांति। श्रीमद्भागवत प्रारंभ अध्याय पहिला श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः ओम नमो हनुमते वासुदेवाय श्री अक्कलकोट निवासी पूर्वदत्त अवतार दिगंबर यतिवर्य श्री स्वामी राजाय नमः सद्गुरु परम पूज्य मोरे दादाय नमः शांताकारं भुजगशयनं पद्मनाथं सुरेशं विश्वंधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभंगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ज्ञानं गम्यं वंदे विष्णु भवभयहर्व सर्वलोकैकनाथं नमः श्री एकदंत वंदितो भव एकभावे अनंत स्मृतिदेयाता ग्रंथाक्षरा बोल त्रिपाद त्रितापांचे ताप निवारण पितरांचे मुक्ती मोक्षण शापित पीडितांचे क्लेशहरण कळवळा गुरुमाऊलीस संपूर्ण भगवताचे सार उद्धारण जीव पामर वर्णावे 700 श्लोकात आज्ञापिले गुरुमाऊलींनी भागवत परमामृताचे पान करावे अवघे जन तुटण्या सारे भव बंधन राम बाण औषध हे नारद करिता महिभ्रमण कलिप्त आशक्त पाहुनी जन भक्त विरक्ती ज्ञानक्षीण पाहुणे खेद तया झाला कथिले नसनकाधिकास भक्ती तरुणी दुःखी मानस तिचे पुत्र ज्ञान वैराग्यास मृत प्राय देखिले सनत कुमार पूर्ण ज्ञानी भक्त जना माझी
अग्र आणि भक्ती ज्ञान विरक्ती आणि तेसीच वर्णिले नैष्कर्मे स्थिती दारिद्र्य दुःख दग्न तीही सेवावे भागवतोषध तत्काळ तुटणे संसार बंधा सर्व साधनात श्रेष्ठ भक्ती नारदासह सनकाधिक आपले गंगा तटाकी त्वरित भागवत भगवंताचे वाङ्मय रूप कथिले सनकाधिकांनी कथामृताचे पुष्ट होत आपल्या 2 पुत्र समावेत नामांचा जयघोष करीत भक्ती तरुणी प्रगटली तुंगभद्रेच्या तीरी आत्मदेव सदाचारी पुत्रार्थी व्याकुळ जरी पत्नी धुंदुली कलमहत धुंदुधारी पुत्र धुंदिलीचा भ्रष्ट पुत्र गोद कर्ण असे हरित भक्त त्या योगी आत्मदेव झाले मुक्त कृपा केली रमावरे चोरच झार धुरंधारी श्रिया बैसती छातीवरी घेतले प्राण सत्वरी धुंदी राजीम झाली भूत गया श्राद्धी मुक्ती नाही पिशाच योनी सरली पाही धुंदीतकारी झाला दिव्य देही धान्य धन्य श्री भगवत लोकबल धनातोनी करावा भागवत महायज्ञ निष्काम हरीचे जन पाचारोनी वैर गौरवावे वक्ता असावा भागवत रमन भागवता तू प्रत्यक्ष कृष्ण ऐसे हरीचे विनवूनी दान धर्म करावा नेमिष क्षेत्री शौनकाधिक ज्ञान सत्री सुतासी विनवित धर्मकर्माचे सार निश्चित कवनामा सांगावे भागवान वासुदेवाचे ठाई निचला भक्ती कथिली तू ही ज्ञान वैराग्य लवला ही साधकाशी लाभत असे श्री हरीच्या कृपे करुणी सर्व संशय जाती निरसोनी हृदय ग्रंथी भेद होऊनिया कर्म आणि फळे नासती हरिभक्तांच्या रक्षणाशी धर्म मार्ग उज्जवनाशी दृष्ट दैत्याच्या विनाशाशी नाना रूपे धरी हरी नाना अवतारांच्या कथा श्री व्यासे कथिल्या निज सुता श्री शुके कथिल्या परीक्षिता जो गंगा तटिके बैसला होता सकल जीवांचे कल्याण इच्छुनी भक्ती शक्ती वेचली व्यासांनी महाभारत रचना केली ज्यांनी परी न वाटे शांतीची ती सखेद बैसले व्यास महर्षी अकस्मात पातले नारद देव वर्षी व्यासे पुशिले नारदाशी मनोभावे करून या नारद सांगती व्यासा लागोनी वृथा शब्द झालं त्यागोनी कृष्ण लीला करिता गायन अखंडानंद होईल वर्णिता लीला काव्याशी जिज्ञासा भागेल ज्ञानाची दुःख निवृत्ती होणे भवपीडितांची दुसरा उपाय नसेची हरिनामे जगत धवळिले प्रसन्नतेने मजसी वर्णिले म्हणून तुझसी उपदेशिले भगवल्लीचा गाव्याची वास्तव सोडून सकल संशय व्यासा हरीचे गुण गायतेने खेदाचा होय क्षय अखंडानंद होईल बा कुरुक्षेत्रीचे कौरवांचे संरक्षण अश्वत्थाम्यांचे द्रौपदी पुत्र मारोने कृष्णार्जुनाने त्यास बांधून धरून आणले तिचे समोर द्रौपदीने तया नमस्कारीला पार्थे शिरोमणी काढला वासुदेवे चिरंजीव केला तया द्रोणपुत्राशी द्रोणीच्या ब्रह्मा श्रेयाशी उपशम स्वरवीर्याशी उत्तरेने विनविता मधुसूदनाशी संरक्षण केले गर्भाचे कुंती विनवी श्री मुरारी विपत्तियोनी मजवरी धावणी येशील तू झडकरी तेने दर्शन घडेल जेथे भीष्माचार्य शरपंजेशी तेथे पातले श्री जगभेटी युधिष्ठिराशी सदुपदेशी मग केली कृष्णस्तुती भीष्माने धन्य मने मी त्रिजगती मृत्यू समय सान्निध्य त्रिमूर्ती श्रीमूर्ती भीष्मा जात वैकुंठाशी धर्म आले हस्तिनापुरी सर्व होता यथास्थित कृष्ण निघाले द्वारके प्रत कुंती पांडव व्याकुल होत वारंवार ध्यात कृष्णमुखा पंचजन्य वाजवून शांत केला विरह अग्नी प्रथम मातांशी वंदुनी निज श्रेष्ठ भुवनी पातले रूप धरुणी अंगुष्ठा मात्र कृष्णे रक्षिले जयाप्रत श्री महाराज परीक्षित सर्व गुण संपन्न होता विधुर उपदेशिता धृतराष्ट्राशी गांधारी निघाली सोबतीशी निघाली हिमालयाच्या यात्रेशी हृदयस्थ भगवंत पाहत सृष्टीतील उत्पात युधिष्ठिर मनोमन चिंताक्रांत अर्जुन कान ये म्हणत वार्ता द्वारकेची घेऊन या तितुक्यात हवाल दिला अर्जुन राजास घाली तसे लोटंगण अश्रुधारण नेत्रादुनी दुःख कृष्ण वियोगाचे यादव सर्व नष्ट झाले वारुनी पिऊनी लढले त्रिलोक्य अश्व शून्यवत झाले मुकलो अभित्र हृदयतेशी परिषित राजपय योग्य होता धर्मराज्य सर्व सांडोनी चिंता भ्राते आणि द्रौपदी सहित जाते झाले उत्तरेकडे परीक्षिती ते मातुल कन्या परिनीली भार्या इरावती भली जन मेयादी पुत्रचारी तिजपासून झाले पांडवांचे आणि कृष्णांचे निज धाम गमन झाल्यावर ते हिंडत असता परीक्षिते अद्भुत दृश्य
पाहिले वसत असे गोरूपधारी धरित्री त्रिपानहीन वृषभाप्रती अधर्म वाढेल भूलोकाप्रती संवाद परीक्षिते एकीला एकपाद वृषभानी गायीशी शूद्र ताडत होता राजवेशीशी परीक्षिते शूद्र वेशधारी कलीशी मारण्या तलवार उचलली ती शरणागत कली लागी राजा वदे मम राज्य जगी तववर शांत रहा उगी अन्यथा दंड देईल हिंसा मध्य श्रियाधृत सोने मद कामवेर्य अनृत स्थाने दिली निवासास कली येता शरणतया एकदा राजा परीक्षिती हिंडत असता वनाप्रती झाल्या मध्यान्हा काळी तृषार्थ पातला शमिक आश्रमी मुनी पाहता ध्यानमग्न संतप्त झाला अभिमन्यू नंदन मृत सर्प उचलून कंठी मुनीच्या घाताला पुत्र शृंगी शमिकाचा शाप देता साचा 7व्या दिवशी तक्षकाचा दंश होईल रायाशी श्रीकृष्णा ते अंतिरी चिंतुनी जंतकाही झाला धन्य राज मन जनमेय जया ते तप सोपवून गंगा तटकी पातला खरा भक्त परीक्षिती नाही मागितली शाप निवृत्ती शुक येता तेथे संप्रती तयाशी स्थापिले उच्चासनी सांगतो भागवत पुराण तुझिया निमित्ते करून उपाधी सकल निरसोनी मुक्त होशी वदे श्री सुख इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे प्रथमाध्याय श्री कृष्णार्पणमस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय. अध्याय 2. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री सुख म्हणे परीक्षिता शरण जावे वैकुंठनाथ अंतकाल जवळ येता सांडावी सकल हम्मता पुण्यतीर्थ जाऊनी स्नान बरवे करुणी चित्ती श्री गुरु स्मरुनी परब्रह्माशी आठवावे धनधुर्म धान्य श्रीमंत जन त्यांची काही न करावे सेवन ऐवजी राहावे मौन न मन बुद्धी जीव रम्मिलय करा भक्ती आणि अष्टंग योग दोन्हीही करविती हरिसंयोग त्यात भक्ती सुलभ चांग ऐसे वाटे मज लागी तथर्थ करावी संत संगती ते कृष्ण यथामृत पाजती तेने होय चित्त शुद्धी हरीच्या पायी राही बुद्धी भजना वाचोनी जन्म व्यर्थ कामे भजावे श्री विष्णूस अथवा अन्य कामे ही ज्यास भजता इच्छा पूर्ण होय हृदय नव्हे तो पाषाण जोन द्रव्य घेता नाम नुडती रोमांचन झरती नयन वृथा जननी ते कष्टविले राजा विनयी हात जोडून सांगा विश्वरचनेचे ज्ञान श्री शुक करी कृष्ण स्मरण स्वय राही अकर्ता तोवा जैसा प्रश्न केला त्याच्याची नारदे ब्रह्माला त्यांचा जो का संवाद झाला परिस राजा परीक्षिती श्री नारद पुसी ब्रह्माशी कुणी निर्मिले विश्वासी तपाने ज्ञान झाले आपणाशी ते तुम्हा कुणी दिधले ब्रह्मावदे नारदा लागून विश्व निर्मिती नारायणापासून मी धातू अधिपुरुष जान महतत्व अनंतरे पिंड ब्रह्मांड व्याष्टी समविष्ट ऐसे तया लागीच बोलती यज्ञेन यज्ञमय जंत ऐसी वेद ख्याती बोलती ओज तेज ऐश्वर्य युक्त क्षमा सौंदर्य वा सामर्थ्य संपत्ती वा नम्रता जेथ तेथ सर्वत्र ईश्वराची ब्रह्मदेव म्हणे नारदाशी भगवंत घेई नाना अवताराशी अनंत रूपे अनंत नामाशी वेद मौन पडलेसे भगवंताचे अवतार कथन श्री भगवताचे बीज जाण तुवा करावे विपुलीकरण द्यावे शिक्षण लोकांशी राजा प्रार्थी श्री शुकाशी कथावेत सात्विक निरूपणाशी श्रवणे बंधन मोक्ष स्वरूपाशी हृदय प्रगटे भगवंत हृदय चिन्मय करुणी ध्यानी हृदयकाशी अद्भुतवाणी तप करी गायसी म्हणून अंतर्ध्यान पावली चतुश्लोकी भागवत ज्ञान भगवंत उपदेशी ती ब्रह्मया लागून ब्रह्माने दिधले नारदा जाण नारद वदला व्यासाशी सर्ग विसर्ग स्थान पोषण उक्ती मन्वंतर ईशकथन निरोध मुक्त आश्रयन दशलक्षणे भगवताची सर्वांचा आश्रयरूप राहिला असे उदकात नारायण बोलती त्यास केले निर्माण सर्व त्याने इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत पुराणे 2. अध्याय श्री कृष्णार्पणमस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. ओम नमो हनुम भगवते वासुदेवाय. महाभारती विदुर नीती ऐकून कौरव करीती अपमान स्वजन गृह त्यागुनी विदुर हिंडे तीर्थार्थ तरी नाना तीर्थे फिरते यमुना तटी अकस्मात झाली उद्धवाची भेट म्हणे सांग माता श्रीकृष्णाची एकताची श्रीकृष्ण नामसान उद्धवाचे हरले देहभान लोपला रे सूर्यकृष्ण जो काळाचाही काळ असे का श्रीकृष्ण विनवी स्वमाता पिता याशी म्हणे विचंबलो आपल्या सेवेशी राज्य पदी बेसोनिया उग्रसेनाशी म्हणे मी दास तुमचा जाण नाना दैत्य निर्धारिले भूमी भाराशी उतरविले भारतीय राणी राजे मारले कौरवाधिक ही श्रीकृष्ण स्वकुल झाले मत्त विप्रशापाते करुणे निमित्त काळरूप कृष्ण अनुमोदत प्रभास पट्टणी पातले तेथे प्याले मध्ये वारुणी
एक रक आणि शस्त्रे घेऊन परस्पराशी लढवून ब्रह्मशापे यादव संपले. भागवत सांगून मजला म्हणे उपदेशावे विदुराला, अशी आज्ञा देऊन मैत्रेयाला गेले श्रीकृष्ण निज धामा. उद्धव गेला बद्रिकाश्रमास विदुर जाय हरिद्वारास. धन्य विदुर एकनिष्ठ पाहता झाला मैत्रेयाचे होता दर्शन. विदुर पाती घाली लोटांगण म्हणे तोडावे भावबंधन. ज्ञानोपदेश करून या श्री मैत्रेय विदुराशी सांधत सांगितले जगदुत्पत्तीशी मुळी पाहाणे भागवताशी कथा पुढारा. एकाती मैत्रेय सांगे विदुरा प्रति विराट स्वरूपाचा ब्रह्मादी विभूती, त्याचे वंश प्रजापती राजवंश आणि मन्वंतरी वर्णावी, भगवंताचे स्वतंत्रता आणि प्राण्यांची उत्पत्ती कथा, ज्ञानयोग कर्म मार्ग सोपा सांगा. मजसी मैत्रिया नाभी कमळात प्रकटून सृष्टी उत्पत्तीला उत्सुक होऊन चित्त एकाग्र करून ब्रह्मदेव स्तवी नारायण गुणगान आपले श्रवण करिता शुद्ध हृदय तापन वसता यज्ञ दानद मार्ग आराधिता अक्षय फल धातृ मनुष्याशी सगुण प्रतीत निर्गुण वर्णन स्तुतीने की मी झालो प्रसन्न. सृष्टीचे करी निर्माण श्रीहरी विधीस बोलले. प्रवृत्तीपासून 6 प्रकार, विवृत्तीपासून 3 प्रकार, प्रवृत्ती विवृत्ती मिळून मिश्र 10 सृष्टी होत असे. महतत्व महाभूत अहंकार इंद्रिय कर्म ज्ञानेंद्रिय स्थावर पशुपक्षी अविद्या मानव देववर सृष्टी रचिल्या. ब्रह्मदेवे करता कालगणना ब्रह्मदेवाशी वर्ष 100 जाण, त्याची 50 संपली जाण. द्वितीय परार्थ सांप्रता आहे. पहिला परार्थ ब्रह्मकल्प, दुसरा परार्थ वाराह कल्प म्हणून आपण करता संकल्प वाराह कल्प उच्चारितो. तममोह महामोह तामिश्र अज्ञान वृत्ती निर्मोन अंधता मिश्र प्रवसूनी 6 मानस पुत्र ब्रह्मातुष्ट झाला स्वदेह करुणी द्वत भाग शतरूपानी मनो स्वयंभुव मेथोन्य जन प्रजा प्रारंभ तेथून या झाली से पृथ्वी गेली रसतळास पाहुणी ब्रह्मचिंताक्रांत नाकपुडीतून अंगुष्ठा मात्र वाराह शावक अवतरले. पाहता झाला पर्वताकार हिरण्याक्षाचा करुणी उद्धर क्षिती सापिली जलावर सुरवर जय जयकार करीती कश्यपाची भार्या धीती संध्यासमयी मागे रती हिंडत असतो. रुद्रभूपती सांगे कश्यप हे ना बरवे उपदेश न मानी धीती कश्यप करीतीची तृप्ती द्वय कुपुत्र होतील म्हणती त्या गती प्राप्त. श्रीहरी करी कश्यप म्हणती तुझा पुत्र महाभागवत होईल ख्यात कीर्ती त्याची सर्वत्र धिंगंत मानव वर्णतील. दिव्य ऐसा वैकुंठ लोकी सनत कुमाराधी महाभक्त येती जय विजय द्वारपाल त्याशी जाण्याकरिती अटकाव कुमार शाप देती. दोघांशी ज्या मृत्य लोकी म्हणती वृत्तांत कळाला घन निळाशी अलिंगिती निज भक्ता जय विजयाची छापिले हे तो बर्वे झाले मच्छी देते वर्णले पुढे लीला करणे असे भगवतीश तो प्रमाण कुमार करीती प्रदक्षिण जय विजय नमस्कारोने गेले मागू होते. दितीत गर्भी धीती प्रसवली 2 बाळे जय विजयाशी झाली जुळे. हिरण्यकश्यपू हिरण्याक्ष बळे नाम पावले दैत्य जगी पाहता. श्री वराहाशी हिरण्याक्ष करी गदाघाताशी अभिजित शुभयोगाशी योगेशी दैत्य वधावा म्हणे ब्रह्मा असे बाळ ज्यांचा त्याशी सांगे विचार. घटिकांचा कानशिली करिता प्रहार मुष्टींचा पडले कलेवर. दैत्याचे नाना जीव नाना जाती नाना व्याष्टी आणि समष्टी देह नूतन धारण करून देव निर्मिले. ब्रह्माने ब्रह्मदेवाच्या हस्तशृंगारापासून झाले गंधर्व अप्सरा पितृगण तत्परा झाले. अभिमानापासून करण्या लोकरक्षण म्हणून निर्माण केले जाण करता तपश्चर्यन ऋषी तेने झाले तप करिता ऋषी कर्दम श्रीहरी होनी प्रसन्न म्हणे कन्यात अर्पेन मनोराजा तुझ लागी कर्दम नेत्री अश्रुपात तेची बिंदू सरोवर ख्यात मनुष्व कन्येसह येत करी अभिवादन त्या लागी. कन्या माझी देव होती तिची तुझला निरुपती पती नारद मुखे केली कीर्ती पाणी ग्रहण करी. आता कर्दमाशी करून निज जामात निज कन्येशी अलिंगित सुखे नांदा म्हणत ऐसे म्हणत मनो ब्रह्मावरती परतला. इकडे कन्या देवहूती पती सेवा करती झाली करीती सकलही त्यामुळे दुर्मती प्रसन्न केली. कर्दमाशी स्वसामर्थ्य विमान बनवून त्यास हिंडे सपत्नीक मुनी नाना क्रीडा करीती आनंदोनी त्या हास्य कन्या नवहूतीशी कपिल रूपे कालांतरी श्रीहरी प्रकटे देवहूती उदरी मारी चाधी पातले
नदीतीरी त्या कन्या अर्पी कर्दम स्वस्थानी जाता कन्यापती कर्दमाने केली कपिलस्तुतीवर ब्रह्मी लाविले चित्ताशी सद्गतीशी पावले अहम मम मायापाश तोडण्या तुझे समर्थ ईश देव होती प्रार्थी कपिलास बिंदू सरोवर आश्रमे श्री कपिल भगवान मनती मातेशी धरावी संत संगतीशी धावावे मम चरणाशी नित्य शुद्ध मार्ग हा अनादि निर्गुण प्रकाश तोची आत्मा आद्य पुरुष प्रवृत्ती आश्रय करीती विश्व जगत उत्पत्ती कारण जे सर्वभूती समभाव सर्वठाई मीच देव मात्र माची दृढ नाव स्वधर्माचरणे पार पावी जे इंद्रिय विषयापासून काढणे आत्मस्वरूपाकडे वळवणे याशी मी योग म्हणे जाण निश्चय देवहूती करावे स्वधर्म पालन अधर्म परधर्म त्यागोने सदा संतोष मानोनी भगवंतराम घोष करी संत चरण सेवने करून या शुद्ध मन माझे करावीची ध्यान अष्टांग योग आचरावा निष्काम कर्म सकल जरी मद लागी ती अर्पण करी माझे लागले वेळ खरोखरी तो मद भक्त थोरक जाणावा सर्वात मका मज ईश्वराशी नित्य बजावे भक्तीशी भक्ती योगोनी तू मजशी अविलंबेशी पावशील स्वर्गाने नरकलो या भूतलावरी देख जीव भोगी दुःख अनेक पाप भोगणे ना तू सुटेची सुकर गर्ध बश्वान योनी याचं जाण नरक खाणी नाना योनीचं दुःख भोगवणी भाग्य लाभ हे नरदेह गर्भगत दुःख 9 महिने देवा विनवी सोडवा यातने जन्मा येता सर्व विसरणे या काम मधात आयुष्य वेची जीव केवळ भोग सकता तो सुकरा समान असत म्हणून नित भजने भगवंत पुनरावृत्ती टाळावा नाना शास्त्रांचा कथिल्या वाटे एकची देव अनेक भाषी वस्तुता ईश्वर एक असे भ्रम हा तो अनेकांचा तू सर्वार्पण भावाने भक्तीने श्री हरीशी भजने भक्ती पावी जे वैराग्य ज्ञाने तेने ब्रह्मदर्शन होय गे एकोणी पवित्र कपिल गीता देवहूतीची गेली मोह ममता भक्ती ज्ञान झाले चित्त अष्टमी राहिली योगाचरणे समाधी अवस्थित निरंतर स्थान सिद्धपद्य झाले थोर मातृगाया सिद्धपूर म्हणती आजही त्या ठाया समुद्र काठी कपिल मुनी ईशान्येस राहिले जाऊन तेथे समाधी लावून एकचित्ते बसले ते इतिश्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे तृतीय अध्याय श्री कृष्णार्पणमस्तु ओम नमो भगवते वासुदेवाय अध्याय 4 श्री गणेशाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय पुत्रिका धर्मे करुण रुचीस दिली अवती जाण प्रसूतीस दक्ष लागून स्वयंभुव म्हणून दिधाल्या मूर्ती पावली कीर्ती नरनारायण जन्मकीर्ती द्वापारी कृष्णार्जुन ख्याती वंश दक्ष प्रजापतीचा पूर्वी ऋषीचे 17 दक्ष प्रजापती असे सभेत सर्व दक्षशे उत्पादन देत ब्रह्माशिव अखेरीस अनाधार वाटला दक्षशी दक्ष भृगूने शापिले शिवाशी या प्रसंगी निमित्तेशी तो उदासीन राहिले यक्ष गंधर्वांच्या विमान पंक्ती आकाशमार्गे जाता देखील सती माहेरी जावे वाटे चित्ती म्हणे सती सुतनाथा गंधर्वांच्या विमान पंथी आकाशमार्गे जाता देखील सती माहेरी जावे वाटे चित्ती म्हणे सती भूतनाथ दक्ष कर्मठ महागर्विष्ठ त्यास न कळाला मदभाव श्रेष्ठ जरी जाशील पितृगृहास अपमानिल तो तुझ पाही दक्ष मंडपी येता सती सत्कार न करीती प्रजापती नाही हवीर भार्ग शिवप्रती पाहुनी कोपी सती बहु शिवनिंदकापासून माझा जन्म यास्तव हा देह न ठेवी जाणस प्रदीप्त करी योगाघ्री कर्पूरवत देह झाला वृत्तांत सांगता नारदाने जटा आपटली शिवाने त्यातून उत्पन्न वीरभद्राने दक्ष शिर टाकली यज्ञकुंडात भृगूंच्या उपटोने दाढी मिशा दंडविरहित केला पुषा भगवताची करुणे नेत्रदशा कैलास पर्वती परतले ब्रह्मा येऊनी देव सत्विजाशी वेगे पातला कैलासाशी विशाल वटवृक्षाच्या छायेशी कर्पूर गौरास देखील ब्रह्मदेवाने क्षमा याचून कथिले दक्ष यज्ञ विंध्वासन आपल्याच यज्ञ भागातून आज हा यज्ञ पूर्ण हो देवमाय मोहित अज्ञजन मीन करी त्यांच्या अपराध स्मरण दंडित असे मूढजन धर्म मर्यादा रक्षणार्थ शिवाने कथिल्याप्रमाणे देव करीती झाले जाणे यज्ञ संपन्न होता क्षणे महाविष्णू प्रकटला उत्पादास भार्य 2 सुनीती सुरुची प्रिय दानव ध्रुव सुनीतीचा बाळ सान तात अंकी इच्छिम वैसन्या सुरुची त्यास धिकार करी म्हणे नारायण प्रसन्न करी ध्रुव निघालावनंतरी श्री नारदे त्यास उपदेशिले ध्रुवाने मधुवनी तप केले प्राणारोधे देव व्याकुळले भगवंते सर्व निर्भय केले भेट देईत मी ध्रुव श्री विष्णू प्रगटे मधुवनात ध्रुव नैने अश्रुपात पृथ्वी प्राप्त
समुद्र वलयाकित अनेक स्थान अडळपतीचे श्रीहरी पातले अंतर्ज्ञान ध्रुव बाळ नगरात परतून त्याचं राजपद देऊन राजा निघे वनांतरी सुरुची मातेचा पुत्र उत्तम केला मृगयेशी जाण यक्ष वधी उत्तम लागोनी ध्रुव यक्ष संहार आरंभी यक्ष संहाराचे वर्तमान कळता मनोये धावणे यक्ष कुबेरांचे दास जाण समवावी ध्रुव बाळा मान द्यावा श्रेष्ठाशी कृपा करावी कनिष्ठाशी दोष व्हावे कुबेराशी उपदेशोने पौत्र परतले कुबेर दिधला ध्रुवाशी वर ध्रुवे केले राज्य दूर जाता झाला बदरीद्वार अष्टांग योग चारला श्रीहरीचे पार्षद त्वरित विमान घेऊन आले तेथे मृत्यूंचा डोही पाय देत ध्रुव वैकुंठी पोहोचला ध्रुवांचा वंश विस्तारत अंगराजा झाला त्यात धर्माची कन्या सुनतेस कुपुत्र वेन झाला विनूची पाहुणी वृत्ती अंगराजा झाला कष्ट निघून गेला वनाप्रती म्हणे चित्त ठेवणे परी हरिपायी राजपदी बेसला तुष्ट वेन करी साधूंचा अवमान म्हणे न करावे यज्ञ साधन ऋषी हुंकारी मृत्यू पावला राजहीन राज्य पावणे ऋषी करीती वेन जंघा मंथन पुरुष उत्पन्न झाला जाण निशात म्हणती त्यास ऋषी करीत वेन बाहू मंथन तेथे युगल झाले निर्माण पुरुष पृथुनाद अर्षी म्हणती श्रीयशी ऋषी करीती पृथू अभिषेक राज्यपदी बैसविला देख सवनीय ऋषी येसे एक माझी स्तुती नका करू सुत माघत बंदीजन म्हणती तू नारायण प्रजेस करविशी स्वधर्माचरण अधर्म्याशी दंडशीला अंतजनाशी कधी न दंडीशी शत्रू सहसाय अससी संत सेवक विष्णू भाशी सदा प्रेमळ स्वजनांचा पृथ्वीने धान्य बीज ग्रासोने पृथ्वीने घेतला धनुष्यबाण पृथ्वीवर रोखताचे क्षण मानव देही प्रगटले मीना अपराधी पृथुराया शरण आले तुझ्या पाया रक्षण करी दीनदयाळा पृथ्वी विनवी राजाशी आचार भ्रष्ट होता लोक मीची गिळी औषधी समस्त दोहन करते नेमून यास्तव दोहोनी सर्व मिळवावे एकूणी पृथ्वीचे संभाषण नेमिले तस्य पात्र जाण पृथ्वीला समतल करून ग्राम दुर्गे पट्टणे निर्मिली पृथुशत व अश्वमेध करी इंद्र पाखंडी वेशधारी यज्ञ अश्वाचे हरण करी सांगता यज्ञ पुन्हा पृथुपुत्राने अश्वा नेले परत पृथूने केले धनुष्य सज्ज ब्रह्मा म्हणे न उचित इंद्र तर यज्ञांचे अंग असे पृथूने केला यज्ञ पूर्ण प्रगटला यज्ञ नारायण हरीचे अज्ञा मानवनी प्रमाण इंद्र दिधले अलिंगन जय जयाजी लक्ष्मीपती तुझे नाम गुण श्रवणाशी देई सहस्र कर्ण मजशी तव चरणांचा आश्रय दे राजा प्रवेशला स्वनगरी अवधार्याशी कार्य करी परदोष पाहण्याची वृत्ती म्हणे सोडा प्रजाजन हो एकदा राजा निज सभेची उपदेश करत असता प्रजेशी सत्कुमार आले गगनमार्गेशी रायाने त्याशी पूजिले पृथुराया राजाशी पाहुणी भक्ती सनतकुमार प्रसन्न होती त्याशी उपदेश करी ती भवसागर पार करण्याचा राज्य सोपवणी पुत्राशी पृथ्वीने आचरले योगाशी देह मिळवणी पंचभूताशी गेला परमधामाशी अर्चित सवे विजित श्वाचा पुत्र ब्रहर्षी पद यज्ञ केला असंख्यात भूदर्भा छदित करीत त्याचे पुत्र झाले प्रचेतस जात असता ते वनात रुद्र त्यांचा उपदेशात म्हणे प्रजापता रुद्रगीत हरितुष्ट होईल प्रची तस वाराधीती श्री विष्णूस प्राचीन वर्षी कर्मा सत्य त्यास अरण्य करण्या ज्ञानोपदेश देवर्षी नारद पातले यज्ञ गेला पशुघात होता तुझा अंत सूड घेतील ते म्हणत पुरंजना ख्यात सांगितले पुरंजन भार्ये सह वर्तमान सुखोपभोगी असे मग्न अज्ञान भावे दशा जाण म्हणून सद्गुरुनाथ पजावा पुरंजन गेला मृगयेस परतून येता राजगृहास न विचारता गेलो म्हणत अनुनय करीत असे भार्य प्रति राजा पुरंजन अनेक राज्ञी नाम तिची पुरंजने अनेक कन्यापुत्र प्रवसोनी धन्य धन्य मानती ते चंडवेग नावाचा गंधर्वाधिपती अनेक कळ यवनाधिपती लुटालुट करी सर्व प्रांती जरा कन्या काळाची यवनाधिपतीने केली स्वारी उद्ध्वस्त केली पुरंजनपुरी महाराजा मारला सहपरिवारी पुनर्जन्म विदर्भगृही वेदर्भी दिधला मलय ध्वजाशी तो तिला घेऊन गेला वनाशी योग मार्गे त्यागोनी देहाशी मलय ध्वज मुक्त झाला वेदर्भी करी महाविलाप पातला येथे मित्र अविज्ञात शुद्ध बोध करून तेने झाली मुक्त बंधन प्राचीन महर्षी राजाशी सांगून या रूपकाशी नारद केले उपदेशाशी राजा मनी बोध करी मन देहेची सर्वांग कारण मनाची घडवी जन्म मरण मनाची होईल तारक जाण ते मन लावी हरिचरणी नारदाचा उपदेश ऐकून राजा झाला प्राज्ञ कलिपाश्रमी जाऊन स्वरूपता मुक्ती पावला प्रचेतस करीत होते
उपासना त्यांची विष्णू झाले प्रसन्न म्हणे मारीशा भार्या जाण जी कन्या अप्सरा प्रन्मोलाची प्रचेतांची वारिले मरियेशी पुत्र उपजला पूर्वीचा दक्ष प्रजापती म्हणे आचरू कर्माशी ते समर्पित असो तुझ पुत्र हाती राज्य संपवणे पश्चिम तीरी राहिले जाऊ नये तेथे नारद मुनीने उपदेशिले प्रचेताशी करून आराधना पावले श्री हरिचरणात झाले उत्पन्न पदाचे वर्णना परिसावा वंश प्रिय व्रतांचा इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे चतुर्थ अध्याय श्री कृष्णार्पणमस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय. अध्याय 5 श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. प्रियव्रत होता नारदा समावित त्यास करण्या कर्म प्रवृत्त ब्रह्मदेव पातले शीघ्र प्रियव्रताचा उपदेश या एकूणी ब्रह्मदेवाचे वचन बृहर्षी स्मर्शी सवे करुणी नग्न अग्निधात्रीपुत्र ऊर्जस्वानी कन्या रत्न शुक्र स्वतीस देवयानी झाली अंती राजा प्रियव्रत सर्वसंग परित्यागी होता गमन केले वैकुंठाप्रत नारदोपदिष्ट मार्गाने प्रियव्रतांचा ज्येष्ठ सुत अग्निध्र जंबूद्वीपनाथ तपकरिता पुत्र प्राप्तार्थ त्याने वारिले पूर्वचित्ती त्यास झाले नाभीसह 9 सुत जंबूद्वीपाचे केले 9 भाग 9 पुत्रांचे दे सत्वर अप्सरा लोकी पाताला नाभींचे भार्या मेरुदेवी जाण तिने पुत्र प्राप्तार्थ केला यज्ञ प्रगट झाले यज्ञ नारायण देवी वरदान पुत्राचे वाताश मी तपस्वी ब्रह्मचारी धर्म आचरणे धावण्या हरी अवतार घेई मेरुदेवीचे उदरी शुद्ध सत्मय वृषभ जो इंद्रे कोपोनी न करता वृषभा सामर्थ्य तृप्त झाली सृष्टी भार्या ज्याची नामे जयंती भरत ज्यांचा श्रेष्ठ सुत उपदेशीले पुत्रांचे वृषभदेवे म्हणे तपाचरणे वर्तावे सेवा भक्तीने गुरुशी तोषवावे तिथिक्षा वृत्ती ठेवावे धरावे संतचरण सत्कथा मतकथा करावी श्रवण सद्गुण कीर्तनी असावे मग्न निर्वैर असावे समाविष्ट भरतादी उन्हे राजभाग वृषभचारता झाला योग अष्टसिद्धी प्रगटला चांग परी अखंड चित्त ब्रह्मरूप वृषभदेव न भोगित सिद्धीचे वैभव हरिपदी ज्यांचा दृढ भाव ते न गणिती सिद्धी ते वृषभदेव शिरोने वनव्यात अपुला अवतार करी समाप्त निवृत्त तृष्ण ते ऋषभ नमस्कार त्या ऋषभाशी ऋषभाचा भरत ज्येष्ठ सुत त्याशी झाले 5 सुत करिता यज्ञ बहुत हृदय हरी प्रगटला राज्य अर्पुन निज सुता हरिहर क्षेत्री झाला जात सूर्यनारायणाचा ध्यात कालक्रमी राजा भरताचा साधको उत्पन्न करिता असता नित्य नेम नदी तटा झाली हरिनतीने सिंह गर्जना ऐकली होऊनी भयाक्रांत गर्भ प्रसवली पात्रात तत्काळ पावली पंचतत्व शावक सांभाळिले भारताने मन होते हरिना चित्तित त्या काळी पावला पंचत्व जन्म हरिनाचा झाला प्राप्त पूर्व पुण्य आठवे त्या सांडोनी अप्तस्वजन करी ईश्वर चिंतन नदी पात्रात शिरोने प्राण सोडेला भरताने पुढे जन्मी पाही अंगिरा गोत्रात उत्पन्न होई शेता राखण करण्या लागी बंधुजनी ठेविले त्या शूद्र राजा होता एक अनुष्ठान करीती पुत्र प्राप्तार्थ खंडांग घेऊन हातात मारणे आला भारताशी माह्य जगदंबिका प्रगटली तेव्हा श्री कामिका परमहंस स्थिती जड भरता म्हणून रक्षिले श्रीहरीने सिंधू शौरवीर देशीचा रूपती नामे रघुगण होता ख्याती राजदूताशने पाहिले जड भरताशी जुंपीला पालखी वाण्याशी राजा उपरोधे बोले जड भरताशी कृश बहुताची झाला असशी जड भरत बोले उत्तरेशी बोलू निरुथा झालाशी श्रमी एकूणी ज्ञानयुक्त भाषण झाला चकित राहुगण उतरोनी धरिले चरण म्हणे अपराध क्षमा करणे जड भरत म्हणे रहुगणास विषय सक्त मनसायास तेची करिता हरिचिंतनास मुक्त करीत असे जीवाशी संत कृपा झाल्या वाचून हरिप्राप्ती नवे जाण धन्य संत समागम हरी कृपेने प्राप्त होय अवधूते राहुगण रायाशी सांगून भवाटवीचे रूपकाशी पूर्ण बोध करविला त्याशी धन्य झाला राहुगण श्री संत चरण राज्योभिषेक हेची हरिकृपेचे साधक सम्यक तपतीर्थ यज्ञाधिकन त्या शक्य हरिकृपा सुखदेव कथिती परीक्षिताशी भरत वंशविस्तारेशी भक्तियोग प्राप्ती झाली रायाशी अंतिसूयाशे राजा विराजे सप्तदीप्त नवखंडे वर्णन शुकाचार्य सांगती त्यांचे परिणाम 9000 येऊने विस्तर्ण ऐसी आहे ती नवखंडे इलावृत्त खंडात शंकर भगवान राहती पार्वतीसह वर्तमान समाधी योगी करीती चिंतन भगवान संकर्षण उपासती भद्राश्व खंडात भद्रश्रवा उपासी धर्ममय हृदय ग्रीव ध्यायी
नरसिंह रूप हरिवर्षात प्रल्हादराव की तुम्हाला वर्षामध्ये लक्ष्मी उपासी काम देवा ते मच्छोत्सव अवतार भगवंतांचे मनु आराधी रम्यखंडात हिरण्यमय नामे खंडात अर्यमा उपासते कुर्मास आराधी यज्ञवराहस भूमी उत्तरकुंड खंडात किंगपुरुष खंडांमध्ये हनुमान श्रीरामाचे करीत असे ध्यान भरतखंड धन्य धन्य भुक्ती मुक्ती लाभे ते भरतखंडे जे जलमले ते सुराधिकार वंद्य झाले जे का हरिभक्ती सरंगले धन्य झाले नर ऐसे जम्बूद्वीप लक्षद्वीप श्वालमली द्वीप कुशद्वीप कोंचद्वीप शाकद्वीप पुष्करद्वीप सातवे सप्तद्वीपाची क्रमे विशिष्ट असती समुद्र ही सात क्षार इक्षुरस सुराघृत क्षीर दक्षी शुद्ध असे आता सांगो सूर्यवर्णन त्याशी गती दक्षिण उत्तरायण सूर्याचा सारथी अरुण सप्तरथ वाहती रथाशी सूर्याचेने भ्रमणाने होती संवत्सर ऋतू पक्ष आयने सूर्याचेने अधिष्ठाने स्थिती जाण जगताची चंद्र रवी तेज दायक गुरु पावसाचा कारक बुध दुष्काळाचा सूचक शनी मंगळ अमंगळ जाण ध्रुव स्थानवे वर्णन ज्योतिषक्र शिशुमार म्हणून अधिदैविक रूपात भगवान ग्रह नक्षत्र तारकामध्ये सूर्यमंडळा खाली जाण राहूचे आहे स्थान विद्याधर सिद्धचारण मग यक्ष राक्षस पिशाचाची अतल वितल सुतल तलातल महातल रसातल शेवटी असे पातळ ही विदुरे भूमी खाली पाताळाचे तळी अनंत त्यास संकर्षण म्हणतात रुद्रकर निर्माण करत करीती संहार विश्वाचा कर्म करून जीव वारीती उत्तम अधम गती पावती घडे कर्मानुसारी गती कुणी नरकी कुणी स्वर्गी जेथ नाही पाप पुण्य जेथ नसारी ज्ञान तेथे जेथे नुरे ध्यान तेथे वसे श्री हरी इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद्भागवत महापुराणे पंचमाध्याय श्री कृष्णार्पणमस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरीचे नाम धन्य जेन जाये यलोक सांडोनी तारी तसे जीव यज्ञ गुणा व गुण नच पाहे कन्या कुब्ज नरकराशी अजामेळ महाभ्रष्ट पापराशी अंतकाळी पाहता यमदूताशी पुत्र नारायण हाकमारी अंतकाली नाम उच्चारित शब्द अजामेळ झाला शुद्ध पश्चातापे होणे दग्ध विरक्त झाला संसारी विष्णुदूतांची अजामेळाशी विमाने बैसविले आदरेशी नेले वैकुंठ लोकांशी नाम महात्म्य अगाध हो हरीची भक्ती हरीचे नाम हाची आहे मुख्य धर्म नित्य नामी करिता नेम भव श्रम नेनती हरिदास नामस्मरणी जया प्रीती त्यांना न पेढावे कदापि जे का विमुख मुकुंदाशी त्यांना आणावी यमसदनी प्राचीन ब्रहर्षीपुत्र प्रचेतस त्याचा पुत्र दक्ष प्रचेतस पाठ पडिता हंसयुक्त नामक स्तोत्र प्रकट झाला पुरुषोत्तम प्रशंसा करून दक्षाची आज्ञा केली सृष्टीची असिक्री नामक भार्या ज्याशी सांगोनिया गुप्त झाले दक्षास असिक्रीपासून आर्यश्व शबलाश्व पुत्र झाले जाण नारदाने भेटता त्या लागून निवृत्ती मार्ग उपदेशीला न कळता यक्षाशी क्रोध आला बहुत्याशी तेने स्थापिले नारदाशी करीशी भ्रमण सदा म्हणे घातल्यावर ब्रह्मदेवाने समजूता दक्षाने उत्पन्न केल्या कन्यासाठी त्याची वंश परंपरा त्रैलोक्यात आज पसरली असे त्वष्टा पुत्र विश्वरूप जाण देव गुरु झाला करण बृहस्पतीचा केला अवमान इंद्र असता सिंहासनस्थ गोविंद गायी अन्न सज्जन ज्यावरे अनुग्रह करीती जाण त्याचेच देवी होई कल्याण तस्मात गुरु अश्र यावा विश्वरूप इंद्राशी नारायण कवच उपदेशी तेने इंद्र विजयी होशी विधी विधान सांगितले इंद्रे कवच धारण केले सकल देत्यांशी जिंकले त्रिलोकीचे राज्य मिळविले श्रेष्ठ पाठ कवचावचा विश्वरूपाची जननी मातुळ कुळ दैत्य खाणे म्हणून देवाशी चोरोनी हवीर भाग दे दैत्यांना इंद्रास कळता भेद तया आला बहुक्रोध विश्वरूप शिरांचा केला खेद ब्रह्महत्या घडली तया त्वष्टाने केले दक्षिण नागने हवन रुद्रासुर केला निर्वाण देव भगवंत गेले शरण गिळता शास्त्राचे रुद्राने प्रगट होणे भगवंत उपाय सांगता सुरा लागोनी दधीची ऋषीची जाऊनी शरण असती त्यांचे मिळवाव्या त्यांचे करावे वज्र निर्माण इंद्र घ्यावे शस्त्रे जाण तेने सुरनाशन इंद्र हस्ते घडेल हो धन्य दक्षीची सत्पुरुष निज देह दिधला सुकार्यार्थ विश्वकर्माने निर्मिला वज्राश्र इंद्र आव्हानी रुद्रासुरा
योगमार्गी देहत्याग वरणी मरणे चांग हे जाणावे परमभाग्य वदे रुद्र स्वसेनेशी दंधीची ऋषीचे तपोबळ आणि श्रीहरीच्या कृपामेळ वज्रांचे तेज असे आगळे इंद्राशी म्हणे रुद्रासूर जिकडे हरी तिकडे विजय म्हणून माझा होईल पराजय माझे मनी वासनालय हरिभक्तीचा होईल सेवक स्वकर्माने संसार चक्रात माझे मन असे भ्रमत श्रेष्ठ कीर्तीचे भगवत भक्त त्याचे ठाई लागो हे इंद्र आणि रुद्रासूर युद्ध करीती घनघोर नारायण वर्म स्मरी इंद्र तेने त्याचे रक्षण झाले शरीर पडता भूमीवर आत्मज्योत निघाली प्रखर धन्य धन्य रुद्रासूर झाला मुक्ती भगवत स्वरूपी रुद्रासुराचा वध करिता इंद्र लाग ली ब्रह्महत्या ऋषी इंद्रा पाचारिता अश्वमेध करविला यज्ञ पुरुष नारायण त्यांच्या ध्याने केला यज्ञ त्यांचे नामपतित पावन ब्रह्महत्या पाप गेले रुद्रासुर दैत्य तमोगुणी कायकारणे हरीची चरणी एकुणी परीक्षित वाणी शुक वदादिती रुद्रापूर्व जन्म चित्रकेतू राजा भोम सांगे अंगीकारास दुःखाचे कारण अंगीकाराने चिरू सिद्ध करून दिधला राणीस यथा काल पुत्र झाला सवती विखार देती बालकाला पुत्र शोक होता रायाला तिथे पातले दिव्य पुरुष म्हणे सांडी पुत्र शोक कवनाचा पुत्र कैचा जनक सकल संबंध मिथ्या देख विवेक चित्ती धरी बापा चित्ती हे भगवंत चरणी इंद्रिय निग्रह जर करीशी पावशी संकर्षण देवाशी वधले दुर्वास नारद झाला उपदेशित तप केला अंतकरणात संकर्षणाचे दर्शन होत धन्य झाला चित्रकेतू वदले भगवान संकर्षण तुझ शुद्धी भक्ती दिली जाण माझे जयाला विस्मरण जन्म मरण तो पावे विमानी बैसनी भ्रमत असता शिव माघा वामांगी गिरी जे स पाहता चित्रकेतू उपहास करिता शाप मिळे असुर योनीचा हात जोडून चित्रकेतू म्हणत मी शापांचा स्वीकार करीत तुझ्या चरणी प्रणिपात शापानुग्रह मज समान असे असं मागील अनुसंधान कश्यप कथिती संतान कथिले त्वष्ट्राया दिध्यान कथितो वंशदिधीचा कश्यपे दिला नेम पुष्यवंत इंद्र करी कपट सुश्रुतशतशाव यास्तव दिधीचे पुत्र मरु गण पावली देवेंद्रामुळे एका पुसवनव्रत विधान प्रारंभ मार्गशीर्ष प्रतिपदेपासून करोनी षोडोपचारे पूजन व्रतस्थ राहावे विष्णुप्रती सांगता दिनी कार्तिक मासात चरुषी जवावा दुधात देऊनी 12 आहुती होमास शेष चरु द्यावा पत्नीशी इति श्री गुरु माऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे 6वा अध्याय श्री कृष्णार्पणमस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय. ते 7 श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. वैराने वा भक्तीने भयाने वा स्नेहाने कामनाने वा उपायाने मन लावावे हरिपाये दितीचे द्वयपुत्र युगल रावण कुंभकर्ण प्रबल दंत वक्र आणि शिशुपाल लीन झाले हरिपायी. नारद सांगती कथानक विष्णूचे वधीला हिरण्याक्ष भतृवधाने संक्षिप्त हिरण्यकश्यपू झाले हिरण्यकश्यपू करी सात्वन शास्त्र संबंध बोले वचन केले शोकनाशक निवेदन माता वहिनी पुतण्याचे हिरण्यकश्यपू तप करिता ब्रह्मा झाला वरदाता हिरण्यकश्यपू झाला वदता शास्त्राने मज मारणे नको नसो दिवा वा रात्री आकाश वा भूमीवरी घरात वा बाहेर मृत्यू न यावा सर्वार्थ ब्रह्मदेवे वरदी त्याला दैत्य त्रैलोक्य विजयी झाला नाना भोग भोगू लागला परिभोगी तृप्ती नव्हे हिरण्यकश्यपू 4 पुत्र 4 सुत श्रेष्ठ प्रल्हाद भगवत भक्त जो चराचर पाही आत्मावत परी पिता त्याचा द्वेष करी शिकविण्या प्रल्हादास गुरु निमिले षडामर्क दैत्य विचारी पुत्रास काय शिकलास गुरु गृही नव विधा भक्ती उत्तम प्रल्हाद बोलिता श्रेष्ठ वचन पिता होणे क्रोधायमान नाना प्रकारे छळे पुत्र प्रल्हाद सांगे प्रिय मित्रांशी दुर्लभ शरीर मनुष्याशी भजता मुकुंद चरणाशी कल्याण अत्यांधिक होत असे भगवंता स्वत्वनिवेदन केले निर्मळ दुर्लभ ज्ञान नर नारायण देती नारद कारण तेने मजला उपदेशिले परिसोनी प्रल्हादोक्ती आचार्य दैत्य बळाची चित्ती तुझला कळाले कोणी रीती नारद उपदेश के झाला प्रल्हाद म्हणे बालकाशी माझा पिता गेला तपाशी इंद्रिय हरिले मनमातेशी स्वश्रमाशी नेले नारद निज भागवत धर्म उपदेशला म्या गर्भाधा ऐकला भक्तीच हवी हरी प्राप्तीला आत्मभाव पहा पूर्वा सर्वभूती ऐकोनी प्रल्हादाचे भाषण बालक करू लागले हरिभजन देते बोले प्रल्हादा लागोनी धडा वेगळे करीतो शिर तुझे हातामागे खंडांग घेऊन म्हणे पुढे तुझा नारायण स्तंभी प्रहार करिता जाण नृसिंह रूप पाहता झाला नृसिंहाने द्वारी मांडीवर दैत्याचे
फाडले नखी उदर मिळून येती देव वर करीती स्तवन भगवंताचे ब्रह्माधिक हर जरी स्तुती करीती समीप जाण्या सर्वच भीती ब्रह्मा म्हणे प्रल्हादा प्रति भगवंतांचे शांत करी प्रल्हादे करिता दंडवत नृसिंह प्रेमे कुरवाळीत म्हणे तारावे जीव संतत वधला प्रल्हाद नर हरी ते नरसिंह वधे प्रल्हादाशी अरुढ होई सिंहासनाशी बंधमुक्त होई कर्मे करोनी मत्रिष्ठा त्रिपुरे मयासुराने निर्मिले दैत्य देऊनी त्राही केले शिवेताया भस्मसात केले मने झाले त्रिपुरारी अचारावे धर्माची लक्षणे आत्मबुद्धी मनुष्यात ठेवणे अखंड जगदीशास स्मरणे तिने प्रसन्न जगद्धात्मा पतीशी भजे जे हरी भावे ती लोकी सुख पावे देहांती उत्तम गती पावे हे पतिव्रता लक्षण गुरुगृही निज निवासकाने असावी मितभुक्ती जितेंद्रियाने स्वस्त्रियाखेरीज संग वर्जने अनासक्त असावे वानप्रस्थी संन्यासास त्याग विशेष राहोत सहजा अवस्थेत वृत्ती बालोन्मत पिशाचवत राहावे आत्मानुसंधानी मधुमक्षिका आणि अजगरू यांना मानावे आपले गुरु तरण्यास भवसागरू निंदास्तुती वर्जावी गृहस्थाने क्रिया करून भगवंताची करावे अर्पण संत महंतांच्या मुखातून हरिकथामृत सेवावे करावे महायज्ञ देवपूजन श्राद्धादी तर्पण पूर्वकाळी दान धर्म द्वेष गुणाचा न करावा पूर्ण ब्रह्म आहे अन्न श्री हरीशी करावे जी अर्पणा करीती अतिथीची पूजन मग आपण जेवावे ज्या ठाई विषयासक्ती सदा ज्याची लोभी वृत्ती नष्ट होय पुण्य सत्कीर्ती दारुण शुद्ध शत्रुलोभ हा कर्माचे दोन प्रकार प्रवृत्तीपर आणि निवृत्तीपर वृत्तकर्मे प्राप्त संसार भक्ती कर्मे मोक्ष प्राप्ती इति श्री गुरु माऊली विराचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे सप्तमो अध्याय श्री कृष्णार्पणमस्तु ओम नमो भगवते वासुदेवाय। अध्याय 8 श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। जो स्वतः कर्ण सर्वांशी पाहत परंतु कोणासही न दिसेस सर्वज्ञ ईश्वर भजा नित्य ऐसे स्वयंभुव बोलाला स्वयंभुव स्वरोचित उत्तम कालक्रमे अवतरले भगवंत गजेंद्रियाशी तारिले नाकापासून श्रीहरीने ते दवा क्षीर समुद्राचे विशिष्ट त्रिकूट नामे होता पर्वत तिथे वरुणाचे उद्यानात होते सरोवर ऋतुमत गजेंद्र जलप्राशाला आला मगरीने त्याचा पाय धरिला उपाय न चले सुटण्याचा शरण गेला श्रीहरीशी गजेंद्राशी 19 स्तुती श्रीहरी धावला त्वरीशी कमल उचलोनी संप्रती अर्पिले कष्टी गजेंद्राने श्रीहरीने सोडले निज चक्र तेने ताडले नक्रमुख भक्त गजेंद्र केला मुक्त राखिले प्रीत स्वतःचे गंधर्व श्रेष्ठ नामक देवल शापे झाला नगर त्याशी स्पर्शित हरीचे चक्र दिव्य देहधारी तो झाला इंद्रधुग्न राजा तपो भक्स्ती अग्निस्ती शापे झाला हत्ती परी पावला उत्तम गती होती म्हणून पूर्वोपासना यात 5वा मनु रैवत 6वा चक्षुपुत्र देवासुर युद्धात पराजित इंद्राधी ब्रह्मासक शरण आले ब्रह्मादी गेले वैकुंठाशी आराधिती श्री विष्णूशी तुची हितकारक सर्वांशी करी संतुष्ट जगसारी दिव्यस्तुती ऐकून म्हणे दैत्यांशी संधीस करून समुद्र मंथन आरंभनिकारी इच्छित साधावे देवदानव दोघी मिळून मंदारानाला उपटून वासुकीची दोरी करून श्रीसागर पातले देवांनी दैत्यांचा पुरविला हट्ट धरिले सर्पांचे शेपूट कूर्मरूपे हरी आधार देत तव मंदार बुडे सागरी प्रथम हलाहल उत्पन्न सुखी व्हावे प्रजनन म्हणून प्राशी पंचानना नीलकंठ नाम शोभले कामधेनु उच्चेश्रव ऐरावत कौस्तुभरत्न अप्सरा पराजित लक्ष्मी वारणी धन्वंतरी हस्त अमृत निघाले मंथनातून अमृत कलश पळविला दैत्यांनी भांडू लागले अतिमोहातून भगवंताचे रूप धरिले मोहिनी कामोद्भीत सर्व चित्ती दैत्यांची मोहिनीवर प्रीती राहूसह देवास अमृत वाटी विष्णू हरीचे शिरच्छेदिती परिमस्तक अमर झाले देव घेती विष्णू आश्रय देथे विष्णू देथे जय म्हणून घ्यावा ईश्वराश्रय करणे यज्ञ संसारी गुप्त झाली श्री मोहिनी आपण फसलो हे पाहुणे असुरांनी माया निर्मोनी देवासुर संग्राम आरंभिला ब्रह्मा पाठवी नारदाशी नारद समजविले देवाशी युद्धी परावृत्त केले देवाशी असुर संहार कारणे अवशेष राहिले असुर बालीसह गेले अस्ताचलावर सर्वांशी उठविले सत्वर शुक्राचार्य संजीविनीने ऐकून मोहिनी वृत्तांत विष्णू लोके पातले उमाकांत तुवा केले दैत्य मोहित ते रूप दाखवा म्हणत असे उद्यानी कामिनी सुंदर पाहता कामातोर शंकर माया घालवी तो लक्ष्मीवर प्रकटला तो विष्णू रूपे सांप्रात 7वे मन्वंतरी यातची अवतार वामन विश्वेश्वर सर्वेश्वर त्रिपादी व्यापिले जगंडंबर त्रिविक्रम हे नाम
जया व्यवस्थव दक्ष ब्रह्म सावीर्णी धर्मरुद्र देव सावर्णी इंद्र सावर्णाधी मिळून चौदा मनु येणे रीती मनुजा मन्वंतर नियुक्ती विश्वधर्माचा प्रसार करीत सिद्धादी ज्ञान कर्म जागवित भगवंतनी यांता सर्वांचा शुक्राचार्य करीती विश्वजित यज्ञ बली युद्ध सिद्ध इंद्र पुरीवर केली माता देव घाबरले अंतरी देव गुरु सांगे देवास सर्वांनी त्यागेला स्वर्गवास बली बैसता इंद्रपदास भोगी स्वर्गाचा इंद्राधी पुत्र स्वर्गभ्रष्ट देणे आदिती झाली दुःखित कश्यप सांगती आदितीचं नाम त्यांचे पयोव्रत फाल्गुन प्रतिपदा ते शुद्ध द्वादशी दुग्धाभिषेक पूजन हर्षी दुग्धाहार विष्णू ध्यासी त्रयोदशी क्षीर भोजन अतिथी आचारी पयोव्रत व्रताशी भगवंत प्रकट होत म्हणे तुझ्या इच्छेकृत जन्म घेणं उदरी तुझ्या कश्यपाचे ठाई करून प्रवेश विष्णू राहिले अंशरूप घालल्या आले आदितीचे गर्भास स्तुती करीती ब्रह्माधिक यथा काळ होता गर्भाशी भाद्रपद शुद्ध द्वादशीशी वामन अवतरले अदितीचे कुशी धारिले बटुरूप तत्काळ अश्वमेध मंडपात यथाविधी बटूशी पूजित जे इच्छा ते मागावे म्हणत बलीने सत्कारल्या वामन अनेक मजला न लगे काही श्रीपाद भूमीस द्यावी पाही माझे मागणे फार नाही दान देही बलिराया विष्णू पातला देव कार्याशी वामन रूप धरले वचनाशी शुक्राचार्य वत्सला बलीशी धान याशी नच द्यावे बली म्हणे शुक्राचार्याशी वचन न मोडावे मानसी सत्वर स्थान भ्रष्ट होशी सापिले दैत्य गुरुने एकपदी भूमी व्यापुनी दुजचरणे स्वर्ग सामा ऊने नहुरे जागा तिसरी चरण त्रिविक्रमे दान स्वीकारता विष्णूचे कपट पाहुणे असुर गर्जले धावणे बलीने असुरास वर्जोने रसातळा जाणे सांगितले बळीची म्हणे ते वामन कोठे गेले तिसरा चरण कोठे ठेवू तिसरं चरण पूर्ण करी निज वचन ना तरी भोग नरक यातना बली म्हणे जीवामना मम मस्तकी ठेवी चरणा तू दान घे पूर्ण असुरांच्या हित करता तव पातला प्रल्हाद तुवा केला ऐश्वर्य नाश अनुग्रहे तव बली विवश भगवंताशी बोलिला त्याशी बदले श्रीहरी तू मज्जायावरी अनुग्रह करी त्याशी संपत्ती सर्व हरी पूर्ण खुन जे जाणावी सुतलास मी बलीचे द्वारपाल होणे रक्षण करी पुढे सावर्णी मनंतरी बली होईल इंद्रपदा बापा मग नमस्कारुनी विष्णूशी सवे घेऊन असुरांशी बली गेला सुतलाशी प्रल्हादास सवे ते दवा इंद्रास झाली स्वर्गप्राप्ती तेने आनंदली अदिती बलीच्या यज्ञाची पूर्वाहुती केली शुक्राचार्याने वेद निघाली ब्रह्ममुखातून ते हयग्रीव दैत्य केले हरण प्रभूने मच्च सवतार घेऊन केले निवारण संकटाती सत्यव्रत करीत असता अर्थ ध्यान ओंजळीत आला मच्छत्सान हयग्रीवास मारुनी वेद परत आणले इति श्री गुरुमाऊली विरचित संस्कृत श्रीमद भागवत महापुराणे अष्टमोध्याय श्री कृष्णार्पणमस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. व्यवस्थव वंश श्राद्ध देवाने इष्टी केला संतती उद्देशाने परिकन्या झाली इला नामे तोशी पुढे सद्धून झाला सद्धून जाता शापिल वनात श्रीत्व पावला त्वरित पुरुरवा नामे ख्यात झाला पुत्र बुधापासून 1 मास पुरुष 1 मास श्री उपशापी भोगता झाला वर्ध क्यासी राज्य सोपवणे गुरु पुरुरव्यासी सुदुग्न तपास निघाला पुण्य तपाने मनु व्यवस्थवना तास ईश्व कुण रुग शर्यती विष्ट दृशघ्र नरिष्यत करुष दृष्ट न भग कवी दशपुत्र झाले भार्या शर्यतीच्या सुकनेने भेदिल्या वारुळ ज्योतिकंटकाने तव पाटवाहे रिधुराने फुटला नयना चवनाच्या स्तुती करून भार्गवाची शर्यती सुकन्या अर्पित्याशी अश्विनी कुमार तारुण्य देही चावनाशी चावने दिला सोमपानाधिकार शर्याची प्रप्रोत्र कुकुश्री त्याशी कन्या रेवती त्याने अर्पुनी रामाशी बद्धरिकाश्रमी तो गेला नभ गाबाचा पुत्र नाभागास वाटणीत मिळाला वृद्ध शाप बाप पितृ आश्रय नाभाग गेला यज्ञास तेथे धन दिधले रुद्राने नाभाग पुत्र अंबरीक्ष आचारी साधन द्वादशी व्रतास विलंब होता दुर्वासास पारणे केले तीर्थाने दुर्वासी कृत्य लाविली अंबरीशा पाठी तव सुदर्शन लागले दुर्वासा पाठी धरावी अंबरीशाचे पायाशी भगवंत वधले दुर्वासा निज भक्ताचे धरिता
पाय चक्र सुदर्शन शांत होय, दुर्वास भोगने तृप्त होय, अंती अंबरीक्ष ब्रह्मत्व पावला, द्वैवस्तवन मनुचिन शिंकेतून ईश्वकाकुचा झाला जन्म, त्यांचे वंशी माधांतास कन्या 50 झाले, सर्व कन्याशी वरिले सौरभीस वृद्धीपणे, त्यास विषय हव्यास अगत्य सांगत असे, सेवे करण्यास सावध असावे निरंतर, माधांताच्या वंशास सत्यव्रत त्रिशंकू नामे विख्यात, स्वसामर्थ्ये सदेह स्वर्गास्त, त्यास विश्वामित्रा धाडी इति हरिश्चंद्रास रोहित करुणी कृपेने झाला पुत्र, यज्ञ पशु पुन्हा शेषाश मित्रे सोडविले, राजा बहुकांचे पत्नीस सवतीने दिले विष, म्हणून सागर नाम बालकास तो करिता झाला, अश्वमेध इंद्राने यज्ञ अश्व पळविला, सगर पुत्रास कपिलाश्रमी दिसला, तिरस्कारिता मुनीला भस्म झाले क्षणार्धात, अंशुमनाने मुनिस्तविला, पितरोद्धाराचा उपाय मिळवला, सगरे यज्ञ पूर्ण केला, अंती पावला ब्रह्मा स्वरूप, भगीरथाचे करता तप, शिवकन्या प्रेमे पावत भस्माता स्पर्शिता, गंगाशाप पितर मुक्त झाले, सगर वंश सोदास त्याने वनी मारिले, राक्षसास त्याचे भावाने सूड घेण्यास, वरिष्ठ नरमास पाठ वाढिले, वरिष्ठ शापे झाला राक्षस, बक्षी श्रीअंगी सचनास, तिने शापिनी पुत्रिक सौदास, त्यांचे वंशी खंडवांगांचे वंशज, श्रीहरी 4 रूपे अवतारत, पितृवचनार्थ राज्य त्यास जत, सत्यवचने श्रीराम राक्षस मारिले बहुख्यात, धनुर्भग केला जनक सभेत, शूर्पक नखेचे विद्रूप करीत, एक पत्नी श्रीराम रावणांत करुणी, विभीषणास राज्यवचनी, एक राम बैसने राज्यसने, एक बाणी श्रीराम करुणी, अश्व महायज्ञ सर्वस्वाचे केले दान, रघुकुल तिलकास शरण भक्ती भीमाने श्रीराम, कालापक्रामी योग सिद्ध मरु, कली अंतिवंशांचा तरु, सुमित्र राजा निर्धारू, रघुकुलाचा शेवट, ईशत्वाकू पुत्र नेमी, वरिष्ठाशी पाचारी यज्ञ शापिता एकमेका लागोनी, वरिष्ठ झाला उर्वशी पुत्र जीवनेत्री, निमिषाचे स्थान त्याचे देहाचे मंथनातून, जनक उत्पन्न झाला जाण, त्याची कन्या जानकी सोमवंत, आता ऐकावा बुध इलेचा पुत्र पुरुरवा, उर्वशी लुब्धलिया तयाच्या अग्निस्थानी देती गंधर्व, वेदस पुरू लागले चित्तात, मंथनातून अग्नि प्रकट होत, त्याला पुत्र रूपे स्वीकारित, पुरुरवा गेला गंधर्व लोके, सत्यवती रुचिकांचा जमदग्री, त्यास रेणुकेपासून भार्गव मुनी, सहस्रार्जुनाचे वधूनी, पितृआज्ञे गेला तीर्थयात्रे, पितृआज्ञा पालन तत्परी, मातेचा शिरछेद करी, माता बंधूशी जिवंत करी, पितयाशी प्रार्थी भार्गव, सहस्रार्जुनाचे पुत्र 10,000 त्याशी कापिले, जमदग्री शिर धडास जोडोनी, पितृशिर पितृऋण फेडिले, भार्गवाने पुररव्याचा आयुपुत्र, त्याचा वंश धर्मभ्रष्ट, क्षयरुद्ध वंशीय अलर्क, अनेक वर्षे राज्यभोगी, पुरुरव्याचा पुत्र नमुष, इंद्रनीचा इच्छा करी धरित, तेने झाला पद्योच्युत, ययाती बैसला सिंहासनी, ययातीस भार्या 2 कुरुपुत्र स्वीकारुनी, म्हातारपण इंद्रिय तृप्त नवे जाणले, ययाती निर्लज्ज कामहत, पश्चातापी होणे, अनुतप्त तारुण्य राज्य देऊने, पुरुष वासुदेव चरणी लावणे मनास, ययाती पावला उत्तम गती, शकुंतला वरी दुष्यताशी पुत्र भरत नामे, भारत देशी मरुत तो करी स्तोमाशी, भरद्वाज तत्तक पुत्र झाला, रंती देव प्रार्थी ईश्वर चरणी, ईशचरणी दुःख हरित व्हावे प्राणी, तो मायामित सर्व स्वधानी, कीर्ती त्याची भूग स्वर्गी, वर्णिले सोमवंशाची असता, उत्तरेच्या भार्गाशी ब्रह्माश्राच्या आघाताशी, श्रीकृष्णे रक्षिले तुझराया, यदूपासून 46 वसुदेव कृष्ण पिता जाणावा, स्वतः परमार्थ अवतरला, मनुष्यरूपे भूमीशी, दृष्टांचे निर्धालन करण्या, संत सज्जनांचे पालना करण्या, धर्म संस्थापना करण्या अवतरले श्रीहरी युगायुगी, इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराण 9 अध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. ओम नमो श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. दैत्य भाराक्रांत झाली भूमी, तेने ब्रह्मास्तवे विष्णू लागोनी, मी अवतारेन
स्थिती लागोनी माया शेषासह विष्णू म्हणे वासुदेव देवकी विवाहात बैसले दिव्य रथात आकाशवाणी कंस ऐकता भगिनीशी बोधहा सिद्ध झाला. वासुदेव विनोय कंसाशी हिचे संतानार्पिन तुझशी धन्य त्या धृतात्म्याशी साही पुत्र मारिले. कंसे दैत्यांना हाताशी घेऊन झाला नाश. असं कारण कंसाप्रती भिवून यादव गेले देशोदेशी. देवकीच्या 7वा गर्भाने स्तंभ योगा माया स्थापी रोहिणीच्या उदरात संकर्षण नामे विख्यात यादव कुळी जन्मला. अवतार घ्यावा भगवंत प्रगटले वासुदेव हृदयात. तदनंतर देवकी गर्भात सर्वात्मा प्रवेश आला. कृष्ण जन्माचा काळ प्राप्त श्रावण मासी वद्य पक्ष तिथी अष्टमी मध्यरात्र सर्व अवताराशी प्रगटला. वासुदेव निघाले बाळ घेऊन यमुना मार्गदेही दुभुंगोनी यशोदेपाशी बाळ ठेवून उचलून घेतली महामाया. कन्या घेऊन आला परत देवकीचे ओसंगी तिला ठेवत आपोआप झाले पुन्हा बंदिस्त द्वारे गळाकड्या कुलूपे. महामाया रुदन करी कंस आला झडकरी कन्येशी फिरवी गरगर करी तव ती आकाशी झेपावली. म्हणे तुझा वध करणारा वैरी उपजला पृथ्वीवर. तेने कंस पश्चाताप जर्जर मुक्त केले वासुदेव देवकी. 19 मंत्रांचे कथन कंसे धर्माच्छदक मांडवण ऋषी संतास पिडोनी स्थानाशास सिद्ध झाला. यशोदेशी झाला पुत्र घरोघरी प्रगटली माता. देश जन्मोत्सव केला थाटात नंदे गौरविले सकल जन. वार्षिक कर भरवयाशी नंद आला मथुरेशी. वासुदेव देवे भेटे घेतली तळाशी म्हणे कैसे नूतन बाळ हाता परतावे गोकुळाशी. सावध चित्ते पुत्रा रक्षी वासुदेव सांगे नंदाशी. निरोप घेती परस्परांचा सुस्वरूप धरुणी पुतना. कंसाने आली नंद सदना नंदा लालास करविला स्थान पान. तत्काळ झाली गत प्राण. वास्तू कृष्णाचे घडले अंगस्पर्शन. वज्रवासी यांनी केले दहन. पुतना झाली पावन. सुगंध सुटला देहाचा. शतटाकतळी निजविले कान्हाशी. वातरूप असुर त्यास प्रवेशी. तान्हा पदाघात करतात गाड्याशी. शकट मोडला क्षण मात्रे. कंसे पाठवी तृष वर्तास. आकाशी नेई कान्हास. कृष्ण आवळी त्या कंठास. आपटीला भव्य शिळेवर हिन्हाळीता मुख सुंदर. नंदकुमार जांभळी दे सत्वर. मुखात दिसला विश्व चराचर. नेत्र मिटले जननीने गर्गाचार्य येत वज्रात. गोट्या माझी एकांतात. करविले नामकरण संस्कारास. उभय पुत्रांचे नंदाने. कृष्ण ध्याने अखंड वृत्ती घरण्याचे मिश करून येती. कृष्ण दर्शन लालसा चित्ती. प्रत्यक्ष भक्ती गोपी त्या. अविचल भक्ती नंदन यशोदेच्या चित्ती. म्हणून श्री लक्ष्मी पतितया संतोषवी. नाना परी करवी यशोदा स्तनपान. मध्येच कान्हास सोडून पाहो गेली दूध उन्न. कृष्ण माठ फोडीला उखळी बांधून कृष्णाशी. कार्यार्थ गेली गृहाशी. कृष्ण आला परसदारी. यमलार्जुन वृक्ष तेथे. तैसे हे अर्जुन वृक्ष पूर्वजन्मीचे होते यक्ष. कुबेराची असती पुत्रास. नळ कुबेर मणिग्रीवी यवन प्रमक्त झाले फार. जलक्रीडा क्रियासह सुंदर वस्त्राचे नुरले भान. नारद शापे भाल. वृक्षाशी कृष्णाचे पदस्पर्श न होता. वृक्ष उन्मळोनी सिद्ध दोन प्रगटोन झाले. नतमस्तक मुकुंदा पुढे. समस्त गोप जमले. उत्पात विचार करू लागले. सर्व सहपरिवारी निघाले. मग पातले वृंदावना. वच्च रूप धरुणी दैत्य येऊनी मिसळला कळपात. पाय धरुणी फिरविले मस्त. कृष्ण आदळी भूमीवरी. बकासुरे गिळीला श्री मुरारी. दाह होता टाकीला बाहेर. कृष्णाने चंचू धरुणी करी. उभी फाटली बकासुरा ते. वन गमनार्थ केली आयती. पुढे गोमटी वासरे चालती. हास्य विनोद गोपाळ चालती. देखिले अजगर रूप गुहा वत्सासह रिघाले मुखा भीतरी. कृष्ण वाडे कंठी अजगरी. प्राण निघता अति दुस्तरी. अघासुर सद्गती पावला. गोप आली यमुना तीरी. सर्वांनी घडविली शिदोरी. उघडली शिदोरी. गोवच्च शोधाया गेला हरी. परिब्रह्मांनी सर्व निजलोकी. सर्व रूपे धरी हरी. पाहे विश्व निर्माणकारी. म्हणे लीला अतर्क्य खरी. ठेवी माथा चरणी तया. ब्रह्म करोनी स्तवन. तुझ्या सगुण रूपाचे गुण. म्हणे जाणण्या समर्थ कोण. कृष्णाज्ञे गेला स्वस्थानी. कृष्णा सकळा करी पूर्ववत भोजन केले. गोपासमवेत सायंकाळी घराघरात. अघासुर वृत्त गाजे. श्री बलरामाने इच्छेपूर्ती गोपाल केले. ताडवनाप्रती रासभास वृक्षावर. यापटी मेधुक उद्धारले हलधराने. प्याले डोहातील विष जल. पिता मृतप्राय झाले सकल. अमृत दृष्टीने पाहता नंद बाळ. जीवित होय गोपगाई. सर्पापासून विषमुक्त. करावया डोहातील उदक. कृष्ण उडी घाली जलात. त्यास नाग विखळा घाली. कृष्ण फुगवी आपला देह.
फणिवरनाची वासुदेव आज्ञा घेऊन श्रीपुत्रासह कालिया गेला रमणक द्विप्ती तव तो पातला संध्याकाळ म्हणून ते तिची राहिली सकल रात्री पेटला वडवानळ कृष्ण गिळीला गावाग्री सौरभीच्या अनिच्छेने मासे खाल्ले गरुडाने मत्स्य भक्ष प्रमासादाने मृत्यूशाप दिधलासे प्रलंभ कपटे मिसळी गोपात कुरघोडीचे खेळात त्याने पळविला बलरामास पावला मृष्टी प्रहारे गायी गेल्या कुंजवनी त्यांना शोधी निलंबनी हाका मारी हरीची वाणी हंबरता आल्या धावणी तेवढ्यात वनवा पेटला श्रीहरीने म्हणे नेत्र झाका अग्निसारा त्याने गिळला ईश्वर कळला गोपाळांशी भावे करिता भगवत भक्ती भक्तावरी नाना संकट येती तीही धरावे धैर्य चित्ती रक्षक समर्थ जाणून वर्षा ऋतूंचा समुद्र काळी वनात क्रीडत से वनमाळी सवे राम आणि सवंगडी थाट चरती गायीचे सुखदय शरद ऋतूंत नवान्य प्रशानाशी मोच होत नगर ग्रामे समृद्ध होत नित्य समृद्धी गोकुळा श्रीकृष्ण करिता वेणुवादन मोहित होती अंतकरण म्हणे धन्य वेणू आम्हाहून गोपी सांगती परस्पर कृष्ण व्हावा आपला पती गोपी कात्यायनी व्रत करीती विवस्त्र उतरल्या जलांतरी तेने वस्त्रे हरी श्रीहरी घडिले देव लेहन म्हणून नमिला नंदन म्हणे मनोहर करीन पूर्ण जावे आपल्या घरोघरी रामकृष्णवाणी गोपाळ गायी चारता केले दूर माध्यानी म्हणती गोपाळ श्रुधा शांतीचा उपाय कर अनुज्ञे मागे यज्ञपत्न्यांशी आणले चतुर्विश्रांनाशी हरी आशिष देई साध्वींशी श्रुधा शमविली गोपांची इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे दशमोध्याय श्री कृष्णार्पणमस्तु. अध्याय 11 श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. नंद महानंदादी गोप इंद्र यज्ञ करीती वार्षिक गोवर्धन प्रित्यर्थ यज्ञ करावा म्हणे कृष्ण सकल ही धेनु पूजिती तृण धान्याधी अर्पण करीती गोवर्धनाचे प्रदक्षिणा करीती मग परतून इति गृही इंद्र कळले वर्तमान आपण प्रत्यक्ष प्रित्यर्थ न केला यज्ञ त्याने मेघाशी आज्ञा करून आरंभिला महापर्जन करंगळीवर धरी गोवर्धन गोपांचे करीती रक्षण इंद्रांचा गर्व हरोनी पर्वत ठेविला श्रीकृष्णे नंदाकडे आले गोप सकल म्हणती पुत्र न हा परमेश्वर वज्रवासियांचा आनंद पार पेतू पूजिती श्रीकृष्णाला इंद्राने कर्म पाहून अद्भुत सिंचिले आकाशगंगेचे उदक सुरभीने केला दुग्धाभिषेक श्री गोविंदाचे मस्तकी एकादशी पारणे रात्रीशी स्नानार्थ उतरे यमुनेशी नंदासने नेला वरून लोकांशी तिथून आणला श्रीकृष्णाने भाव जाणवणे गोपांचा दयावंताने दाविले निज रूपा जो प्रत्यक्ष विश्वस्वरूपा नित्यसिद्ध शाश्वत जो शरद पौर्णिमेची रात्री सका वाजवी बासरी आले सकल गोप नारी घरी परता सांगे श्रीकृष्ण त्यांना न साहे वियोग कल्पना म्हणे तव पदी आलो शरणा ऐकुनी करून वचना झाला रममान गोपींसवे तेने गोपींना झाला अभिमान म्हणून झाला अंतर्धान विरह दुःख द्यावे धारून निश्चयले पुरुषोत्तमे तेने तन्मय गोपीजन करीती हरी लीलांचे स्मरण भ्रमिष्ट केले ऐसे करीती भाषण काननातील वृक्षांसवे सकलही मिळून गोपी कृष्ण शोधती वनाप्रती चंद्र लोपता वाळवंटी मग येऊन बेसल्या कृष्णा धुंडोनी थकल्या नारी विरहानल झाली हृदयांतरी सहज गाती ते सुंदरी विरह गीत श्रीकृष्णार्थे गोपींचा एकता विलाप प्रकट झाला मदनांचा बाप पितांबरधारी वैजयंती तृष प्रभा फाकली दश दिशा भक्त करीती निरपेक्ष प्रेम मजला न फेडावे त्यांचे ऋण भक्तांचे ऋण मजला भूषण म्हणून करा प्रेम मजवर यायचा करून गोपींचा गौरव महारास करी केशव दोन गोपीत केशव विधू ललते सम तलपत असे केले परश्री सेवन हेतो धर्माविरुद्ध वर्तन परी जेथे ईश्वर करुणा घन तेथे न प्रवेश धर्माधर्म गोपींच्या प्रातारांना घरोघरी सानिध्य भासले आपल्या नारी पहाटे आपापल्या घरी गोपी परतल्या कृष्णाने गोप गेले अंबिका वनात त्यास मिळू लागला अजगर तेथ जो अंगिरा शापे त्रस्त श्रीहरे स्पर्शे झाला मुक्त शंकर चूड कुबेरांचा सेवक गोपींस घेऊन चालला पळत कृष्ण ठार मारून त्यास दिव्य म्हणी दिधला दासाशी धन घेऊन चक्र पाणी चाराचर जाई दिवसावनी वियोग विसवया विरहनी मिळून गाती युगल गीता श्यामल कांतींचा तो वनमाळी गजराजा समक्रीडा करी सायंकाळी येत गोकुळी तेत आनंद चंद्रा सम महादैत्य ऋषभासूर येता कृष्णाच्या अंगावर प्राण घेई आपटोनी भूमीवर अरिष्ट अवघे निरसिले कंसेचा पाचारिले अक्रूरास म्हणे अवघे रामकृष्णास अमंत्रावे धनुर्गायास बेत सांगितला व्यूहाचा अश्वरूपी केशी
येत किंकाळण्याने गोकुळ भयभीत. श्रीहरी हात घाली त्या मुखात श्वास कोंडून मेला तो व्यामासुर मिसळी लपंड आवास चोरुनी लपवी बालकास कृष्ण बळेची धरुनी त्यास गळा दाबुनी मारले. अक्रूर येत गोकुळास रामकृष्णास घाली दंडवत भाव ओळखुनी हृदयात तव अलिंगी श्री अच्युत. एकोणी कंसाचा विचार रथी बसले मुरलीधर गोपी होती व्याकुळ फार यमुना तीरी. रामकृष्ण जाळा माझी दिव्य दर्शन होत नुरले देहभान. अक्रूर हात जोडून स्तुती करीती भगवंताची अनंत रूपे अनंत नामे तुझ कल्पिती ज्ञानी महात्मे परी. तुझे पन्ने मनोधर्मे त्यांना काही भासेना. तुझं शरण मी सर्व भावे कल्याणा जात. आता जी कृपा करून माझा रक्षावे शरण शरण भगवंता. रथ उपवनाशी थांबला अक्रूरे हंसाचा निरोप दिधला. मग नगरी प्रवेश केला श्री लीलावताराने. रजकांचे मस्तक उडविले कोष्टी यास सायुध्य दिदले. माळी याचे मनोरथ पुरवले श्री जगदीश्वराने. वाटी चालता भेटली त्रिविक्रा तिने उलट्या लाविल्या रामकृष्णा. कुब्जेने शरीर झाले समा कृपा करिता. गोपाळे धनुष्य घेऊन हातात भगवंते मोडिले. क्षणात कंसाने होऊन भयभीत मल्लोत्सव वारंभला. कुवल या पीड हत्तीला माहुताने कृष्णावरी घातला. माहुत व हत्ती निर्धाळीला जगदंते. श्रीहरीने चाणूक म्हणे रामकृष्णाशी कृष्ण तू खेळावे. मजसी बलदेवी मुष्टिकाशी मल्लयुद्ध खेळावे. मुष्टिक कुटास बलरामाने ठार केले ठोषाने. प्राण घेतले पद्य मना भावे चाणूरशेल तोषलाचे. श्रीहरीने कंसास बंधूने स्वसारूप्य देऊने माता पिता मुक्त करून चरण वंदिले. रामकृष्णे हे पिताश्री ऐसे म्हणता परमानंद. वासुदेव देवकीची चित्तानंद गोपास निरोप देता. जड अंतकरणाने ते गहिवरले. पाचारोने गार्गाचार्य पुत्रांचे द्विजोचित संस्कार कार्य. वेदकाला अनेक आर्या शिकवी. संदीपकनी दोघांशी गुरुपुत्र आणून यमपुरातून गुरुशी दिदला. गुरुदक्षिणा म्हणून श्री गुरूंचे अनुमतीने जाण मथुरेशी आले. उत्तम श्लोक उद्धवा त्वा गोकुळी जावे. नंद यशोदेचे सांत्वन करावे. कृष्ण आठवण करी तसे सांगावे. मनस्कारा गोपींना उद्धव येता नंदा घरी. मथुरेचे कुशल विचारी गोकुळी येईल का श्री हरी. नंदपुसे उद्धव बोले मधुर वचन. कृष्ण तुमचे करीतो स्मरण. अभिष्ट पुरविले येथे येऊन परिहृदयरित्य जाणावा. गोपी पुसती उद्धवाशी आम्हा आठवतो का कृष्णाशी. तव भ्रमर आला तयांपाशी गोपी गाती भ्रमरगीत मी. सर्वात्मक सर्वंठाई माझी आठवणांतरी पाही. माझा वियोग तुम्हाशी नाही. निरोप सांगे श्रीकृष्णाचा संतोष होणे. गोपींचे मने उद्धव आला मथुरा भुवने. येऊनी नंदन यशोदा उपासने. वर्णे गोपी भक्ती श्रीकृष्णाची. कुब्जेच्या घरी जाऊन तिची मनोकामना पुरवून इच्छित वर देऊन उद्धवासह घरी आले. हित करण्या पांडवे आपण हस्तिनापुरी जावे. खुलाशी जाऊन यावे. अक्रूरा सांगे श्रीकृष्ण पांडवांचा पाहुणे भाव. धृतराष्ट्राची राखीवी वैरभाव. कुंती विदुर निवेदिती मनोभाव. अक्रूरास हस्तिनापुरी. अक्रूर सांगे श्रीकृष्णाशी पुत्राप्राप्ती अतिमहत्व. धृतराष्ट्राशी तेने हितोपदेश न रुचे त्याशी दुःश्वास करीती पांडवांचा. इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे 11 अध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय. अध्याय 12 श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. कंसांचा जरासंध श्वशूर 17 वेळा चाले मथुरेवर. रामकृष्ण सैन्यवधी सत्वर त्यास प्राणदान देती. कलयवन करणार स्वारी. कृष्ण जन्मेले द्वारकापुरी. प्रजनन नेऊन नगरांतरी. शास्त्र एकटा निघाला कलयवन पाठलाग करीते. कृष्ण शिरे गुहे माझारी. तेथे निद्रस्तास यवन लाथ मारी. तिने भस्म झाला क्षणे निद्रिस्त पुरुष मुचुकुंद. त्याशी होता चिरनिद्रावर. त्याचे पुढे प्रगटला श्रीधर. विनाश शक्ती दिधली तया मुचुकुंद. गेला बद्रिका द्वारी. रामकृष्ण लपले प्रवर्षण गिरी. जराधंदे वध लाविता गिरी. दोघे आले द्वारकेत. रेवतीने वरिले बलरामाशी. कृष्ण वरावा वाटे रुक्मिणीशी. वे हरुणी मजशी. श्रीहरीस संदेश दूता करवी. दूतास बैसवणी रथात विदर्भपुरी पातले. अच्युत वैदर्भी समाचार देता धूत पूजिले. रामकृष्ण भीष्माने रुक्मिणी येता देवी मंदिरात तिला बैसवणी. रथात राजांचा करून निष्पात. रामकृष्ण निघाले तिथून. शिशुपालाधिराजे करता चटाई पळताया भूई थोडी होई. पळून गेला सकल लवला. हे रुक्मी विद्रूप केला कृष्ण. रुक्मी पुन्हा केला कुंड न पुरा बसविले त्याने. भजकट पुरा भीमकी कृष्ण विवाह खरा.
झाला द्वारका नगरीत रुक्मिणी कृष्णाचे ते धन नाम त्याचे प्रदुग्न पूर्वीचा तो कामजान रती पत्नी असे त्याची शंभरा सुरास वधिले दोघे द्वारकापुरी आले. सर्व आश्चर्यचकित झाले. सांगत वृत्त नारदा सूर्य स्तमंतक अर्पित सत्राजिताज सिंहाने मारिले प्रशेनास जांभवती मान्यासह अर्पी कृष्णास जांभवान ते धवा कृष्णे सत्राजिता मनी देवनी मिथ्या आळ घालवून सत्यभामा अर्पी देवा लागून होण्या लक्षाल न अपराधाचे लक्षागृही मारिले धर्माधिक द्वारा गेले कृष्णाधिक द्वारकेत चोरून समंतक शतधन्वाने ते धवा श्री यदुराज येता द्वारकेशी शतधंदा मनी देई अक्रूराशी चक्रपाणी वधी शतधन्वाशी मनी दाखवी अक्रूर पांडव भेटी इंद्र प्रस्ताव यादव राजा आला सत्यकी समेता कालिंधीस दावणी निज रूपा वरिले तियेशी श्रीकृष्णाने मित्र विंध्येचे केले हरण सत्यास पानात जिंकोने लक्ष्मण भद्रा स्वयंवरी जान पाणी ग्रहण करी हरिराया भूमिपुत्र नरकासुर त्याशी दावणी यमपुर 16 सहस्री नारी स्वीकार केला. श्रीकृष्णाने अमरावतीस जाऊनी अदितीस कुंडले देऊनी परिजात उपवनी लावूनी सोहळा केला. श्रीकृष्णाने बेसला रुक्मिणी मंदिरी कामज वारिली म्हणे श्रीहरी श्रेष्ठ क्षत्रिय असता धरी रुक्मिणी पडे धरणीवर तू सर्वांचा अंतर्यामी तुम्हाशी म्या वरिले म्हणून सावध होता. भीष्मनंदयिनी बोलती मुकुंदा ते बहिणीचे प्रिय करण्यास रुक्मी अर्पी कन्या प्रधुनास नात रोचना दिली अनिरुद्धास जो पौत्र रुक्मिणीचा रोचनाचे मंगल सोहळ्यात रुक्मिराम खेळी धूत न जिंकलो म्हणत यास्तव बलराम वदी त्याशी बळीचा पुत्र बाणासुर कन्या उषा त्याची सुंदर सखी चित्ररेखा काढी चित्र उषेच्या स्वप्न वल्लभाचे गगनपंथी आणून अनिरुद्धास उशेष भेटवी अंतपुरात नागपाशे बांधिले अनिरुद्धास बाणासुराने ते धवा नारद करवी कळता वर्तमान बाणासुर आव्हानी रामकृष्ण बाणे घालून लोटांगण कन्येसह लोळविले. यादव कुमारांशी दिसे क्रूल कालस कोण तू विचारी कृष्ण तयास भोगत असे पाप फलास दानग्राही मित्रुन असे सत्पुरुषाचे थोडेही धन आपण करिता हरण 10 पिढ्यांचे अंतपतन उपदेशी कृष्णपुत्राशी बालमित्रांना भेटाया कारण बलरामे गेले गोकुळ गमन सर्व 8वी प्रेमळ कृष्ण एकमेका पुसती क्षेम षोडश संदेशी कृष्णाला मीची वासुदेव जगी एकला शीघ्र शरण यावे मजला अथवा सिद्ध हो युद्धाशी श्रीकृष्ण गेला चालून षोडश मस्तक केले छेदन काशी राज्य शिर उडवून त्याचा पुत्रही जाळीला द्विविध मित्र नरकासुराचा पेटला सूड घेण्यात मित्रवधाचा रामे करिता प्रहार मृष्टीचा मारुनी पडला भूमीवर सांबाने लक्ष्मणा करिता हरण कौरवांनी केले त्यांचे बंधन शिष्टाईचा उपहास करून अंती शरण येती कृष्णाग्रजा लक्ष्मण अर्पिला सांभाळा वर दक्षिणा आहेर अर्पिला अंदन घेऊन सवे कोमला बलराम आला द्वारकापुरी गृहस्थ धर्माचे आचरण कैसे करीते असेल कृष्ण पाहावा कृष्णाचे विंदान नारद आले द्वारका भुवनी नारद हिंडे घरोघरी कृष्ण त्यांची पूजा करी प्रत्येक ठाई दिसे हरी कार्य चाली भिन्न भिन्न कृष्ण लीला पाहुणे नारदाने केले गमन चित्त भगवंत चरण ठेवणे करी विचरण त्रिलोके श्रीकृष्णाची दिनचर्या मंगलमय असे श्रोतया श्रुत धूत निरोप सांगे यदुराया जरा संध पिढी राजाशी धर्म करीतो राजयूस निमंत्रणाले नारद राय कोण कार्य करावे अगोदर उद्धवाशी पुसे श्रीकृष्ण उद्धव सांगितला ऋषिकेशी प्रथम आले इंद्र प्रस्थी राज्य सुयज्ञ करी आणि राज्यमुक्ती कार्य दोन्ही साधण्या कृष्णाशी म्हणे धर्मराज करणे आहे कृतुराज जिंकून पृथ्वीचे राज्य द्रव्य मिळवा म्हणे सखाचारी बंधू राज्यांशी जिंकिती अपार द्रव्य मिळविती कृष्ण द्वंद्व युद्ध खेळविती जरासंध भीमसेनाचे भीमाने फाडला मगधाधिपती सहोदरा बैसविले राज्यावरती बंदीखानी होते रूपती मुक्त केले श्रीकृष्णाने त्यांना भगवंत दर्शन घडताना नयन मनोरम घालिता लोटंगण अद्भुत समाधान पावले बंधमुक्त होताची राज्य विनविती भगवंता ते धारा आपुल्या चरणाते ऐसे देही कृपादान सहदेवा करवी करवणे गौरव उपदेशोने बोळविले सकल भीमार्जुना सह केशव आले इंद्र प्रस्तापी कृष्ण आज्ञे धर्मराजे प्रारंभ करी यज्ञराज अग्निपूजा यदुराज तेने निंदी शिशुपाला
कृष्ण सोडी सुदर्शन केले. शिशुपालाचे शिरच्छेदन तेज निघता देहातून कृष्ण स्वरूपी मिळाली. यज्ञ होता सुसंपन्न मय सभेत आला दुर्योधन. भूमी वाजळ संभ्रमा लागोनी लज्जित झाला. कौरवपती निर्यादवी पृथ्वी करण्यास आराधोनी. पशुपतीस द्वारकापुरीस केले त्रस्त. शिशुपाळ मित्र शाश्वाने युद्धार्थ येता प्रद्युम्न गदा प्रहार करी. द्युमान माघारी रथ वळवूनी रक्षिले. दारुक पुत्राने परतून आला रणांगणी. यादव सेना विधुवानी बाणी प्रद्युम्न जरसंधाने करून शिर उडविले. द्युमानाचे श्रीकृष्ण होते इंद्रप्रस्थात परत येतात. रणांगणात सुदर्शन शाल्वावर मोडत सोडत मस्तक केले धडा वेगळे. मातुलेय विदुरथ दंतवक्र त्याने घेता हाती शस्त्र. श्रीहरीने करुणी प्रहार वधी येले तयाशी. राम करी तीर्थाटन सुतरोम हर्षण करी अवमान. केवळ दर्भस्पर्श करुणी हरीला प्राण तयांचा. येता पर्वणीचा दिन रामे ओढला हल टाकून. मस्तकावरी प्रहार करून तत्काळ मारला वल्लभ सांगूने. दुर्योधन भीमाशी न खेळावे गदा युद्धाशी. राम पातलाने मिश्राण्याशी. ऋषी स उपदेशी शुद्ध ज्ञान कृष्ण दर्शन. इच्छाधरी सुदामा आला मित्रा घरी. त्याशी साग्र कुशे श्रीहरी सांगे गोष्टी हिताच्या. सुदाम्याच्या वस्त्रातून चिंधीचे मोठळे काढून पोहे पाहुणे चक्रपाणी मुखी घाली. एक मुष्टी श्रीकृष्ण त्यास बोळवीत. सुदामा प्रसादी प्रवेशत म्हणे परीक्षा पाहुणे. शत वैभव दिले स्वर्गीचे साधुनी. सूर्यग्रहण पर्वणी स्नाना येती अवनी. नंदन यशोदा गोपगोपीनी पाहुणे संतोषीले. श्रीकृष्ण मीची सर्वांचे ठाई भोगता. श्रीकृष्ण सांगे प्रति गोपिका. गोपी वधल्या रुक्मिणी कांता. हृदय होत चरण तुझे कृष्ण पत्न्यांनी म्हणे द्रौपदी. वर्णावे पाने ग्रहण प्रसंगाशी. विस्मय वाटे भगिनीशी. वार्ता ऐकता श्रीकृष्ण कथा. वसुदेव विनवी ऋषी प्रति सांगा. कर्मनिवृत्ती युक्ती यज्ञद्वारे भजावा. यज्ञपती ऋषी मोक्ष मार्ग सांगती. गोभू अन्नदान यज्ञ होता संपन्न केले. गोभू अन्नदान नंदाधिकाशी. निरोप देवने यादव परतले द्वारकेशी. वसुदेव वधले रामकृष्णाशी. आपण स्वामी चराचराशी घेऊन यावे. मृतपुत्राशी देवकी विनवी. निजपुत्र रामकृष्ण सुतला लात जाऊन आणले. पुत्र बलीपासून देवकी मातेची सोपवून स्वलोकी गेले ते कृष्ण कृपे. त्रिदंडी संन्यासी रूप घेऊन अर्जुन घरी. सुभद्रा हरण बलराम उठता खवळून शांत केले. श्रीकृष्णाने श्रुत देव बहुला चे घरी. एकाच वेळी गेले श्रीहरी दयांना. तेवनी गती दुर्धरी परतून आले द्वारकेशी. जीवाशी लागले जन्ममरण याशी माया. मूळ कारण म्हणून भजता हरिचरण. त्यांनी निरेस संसार सत्यव्रता. ब्रह्माचे अधिष्ठान त्यावरी झाला तो भ्रम. तेथे जग झाले निर्माण. नंदन सांगे श्रुती वचन. त्याचे शिरी ठेवी हात. तो तत्काळ व्हावा भस्मसात. रूक पिश पाठी लागत हात ठेवण्या. मस्तकी मोहे पडला वृकासूर ठेवी. स्वशिरी कर भस्म होताचे सत्वर. शिव झाले संकटमुक्त. वंदन न करोनी ब्रह्मा ते निंदोनी. शिव शंकरा ते लाथी. कृष्ण वक्षस्थळा ते विष्णू श्रेष्ठ ठरवी. भृगु मृत बालके सज्जनाशी. जीवित दिधली त्याशी पुरविले प्रजा मनोरथाशी. धर्म स्थापिला श्रीकृष्णाने. प्रद्युम्ना पुत्र अनिरुद्ध त्याचा सुत. वज्रनाभ हाची राहिला शेष होता नाश. यदुकुळाचा धर्म रक्षावाया अवतार धारण केले. लीला शरीर त्या श्रीहरीचे चिंतिता चरित्र. कर्मबंधन तुटत तसे. इति श्री गुरु माऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे दशोध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय. अध्याय 13 श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. करावाय भूभार हरण मारिले बहुदृष्ट जन. यदूंचे व्हावे निर्चलन. कृष्ण विचार करी मनी. मुनींची दिला शाप होईल. यदुकुळाचा नाश. सकल जाणत असे श्रीकृष्ण तरी अनुमोदन. कुळनाश सर्व साधनात उत्तम. ऐसा जो का भगवत धर्म त्याचे करावे श्रवण. वासुदेव विनवी नारदाशी पूर्वी नेमी. राजाचे 17 तरी नवयोगी कथिती धर्म भागवत. तोची धर्म नारद सांगत. राजा वासुदेवाशी गुरु आत्मगुरुदेव. ऐसा धरावा दृढ भाव. तदुपदिष्टे मार्गे ठाव. ईश्वराचा पावी प्रेम रज्जूने बांधिले पाया. म्हणून सोडता न ये हृदय. ऐसा जो भक्त राया तोची जाना. भागवतोत्तम सद्गुरुशी जावे शरण. तोष वावे करुणे सदाचरण. सकल आसक्ती सांडून करावी नम्रता तयार. मैत्री गुण कर्माने मलिन चित्त. तीही भजवा भगवंत. तेने होणे शुद्ध चित्त होई प्रकाश. ईश्वराचा भगवंताशी विग्रह मूर्ती. अथवा हृदय ध्यावणे चिन्मय मूर्ती. कर्म बांधुने सुटी जे निश्चिती. सर्व कर्म अर्पिता देवाशी. भगवंताचे अनंत जन्म अनंत रूपे अनंत नाम अवतरले. नर नारायण धर्म आणि मूर्तीपोटी.
भगवंताचे अवतार हंस, दत्त, सनतकुमार, ऋषभ, हृदयग्रीव, मत्स्य, सुकुर, कुर्म, हरी, नरसिंह, वामन, भार्गव, श्री रघुवर, कृष्ण, बुद्ध, कल्की होणार, युगायुगी होता तर अवतार धर्मरक्षणा कारणे जे ईश्वराशी न भजती, वेद निषिद्ध यज्ञ करीती, पशु हिंसा उदरार्थ करीती, ते पावती अधोगती, धनाचे एकमेव फल जो धर्म असे केवळ म्हणून धन असतानुकूल धर्म तेने जोडावा. पितर देव आणि ऋषी यांचे ऋण प्रत्येकाशी परिती ऋण न भक्ताशी जो स्वामींचा शरणागत ब्रह्माधिक स्तुती करून एक मनती केला. भूभार हरण प्रभू आता वैकुंठ येऊन सनात करा. अम्माशी यावरी बोले भगवंत, यादव कुले झाले उन्मंत, त्यांच्या करून अंत येईन मी निजधामा यदू. वृद्धांना म्हणे कृष्ण महोत्पात कुळनाशाचे लक्षण प्रभासी करून स्नानदान निवारी घोर संकटा. धन्य उद्धवाची दास्य भक्ती इत्यावरी श्रीकृष्णाची अत्यंत प्रीती. म्हणे ने तव धामा प्रती तुझीच सेवा केलीसी. श्रीकृष्ण म्हणे बा उद्धवा मी त्यागता भूलोका कलियुग येणार देखा तुआ व्हावे मद भक्ती प्रचारक. 24 गुरु म्या केले भूमी वायू आकाश आपे. अग्निचंद्र रवी कापोत त्यांनी अवधूता बोधविले. अजगर पतंग भ्रामर मधमाशी मधुकर मच्छमृग पिंगला सागर आत्मारामा जागविती. सकल देहधाऱ्यांच्या मित्र परम श्री स्वामी समर्थ आत्माराम. त्याशी करुणी समर्पण व्हावे रममान. त्या संगे कन्यका सर्प बालक कुरर भिंगुरठी उर्ण नाभी कोळी चिक्षुकार शरकार. या 24 गुरुहुनी थोर स्वदेह हा परमगुरु नरदेहाचे होता प्राप्ती. अवश्य करणे भगवत भक्ती भजन कराया. एकयुक्ती गुरु पाय सेवावे. जीव परतंत्र जोवर ईश्वराचे भय तोवरी म्हणून विवेक करावा. निर्धारी आत्मरूप जाणवा यावरी पुसतसे उद्धव जीव. किमर्थ झाला परतंत्र आणि गुणांचे होता बद्ध मुक्त. कैसा होईल विद्या अविद्या माझ्या शक्ती. त्या जीवांचा बंध मोक्ष करीती. विद्ये पावीचे मोक्ष प्राप्ती आणि बंधन अविद्येचे. धन असून न केले दान की वाचा असून न घेतले नाम की माझे न केले लीलावर्णन. वृथा जन्म मूर्खांचा माझे भक्त कृपाळ असती. आपले सत्कर्म नुच्चारिती अखंड करधरिती. सेवावृत्ती हीच लक्षणे मद भक्तांची. भक्ती योग आणि सत्संग या विना उपाय नोहे चांग. मी संतांची अंतरंग आणि माझे संतजन सत्संग आणि भगवत नाम हे दोन चहु योगी समान. म्हणून साधना माझी श्रेष्ठ जाण साधन हे सत्संग. मीची आत्मा सर्व ठाई सर्व देही त्या माझा एकाची शरण येई. मजसी भजता भय नाही. उद्धव सांगे भगवंत प्रथम अहंकार सोडावा. सात्विक आहार घ्यावा. गुरुसंती भाव ठेवावा. उपसावे हृदयस्था निर्गुण निरपेक्ष. ऐसा मजसी सर्व गुण भावे भजसी. मीची प्रियत्वाची अंतिम गती. मीच आत्मा सर्वांचा एका भक्तीने माझी प्राप्ती. तेथे इतर साधने न सरिती. साधना माझी श्रेष्ठ भक्ती. भक्ती वाचून वृथाशीन चित्त लावी माझ्या स्वरूपी. ज्यांच्या बुद्धीची झाली स्थिती तो मज पाहे सर्वभूती आणि पाहे अपनात. अनिमा महिमा लघिमा प्राप्ती प्राकम्य ईशिता वशिता आणि कामवासिता अष्टसिद्धीशी. मी माघार अनुमिमत्य मनोजव दूरश्रवण अज्ञाशक्ती कामरूप इच्छा मरण अपराजित त्रिकालज्ञ सुदर्शन परमण ठाव. ह्या शुद्र सिद्धी अनंत ब्रह्मांडे माझ्या पोटी. मिथ्या मजसी न करवे गणती असंख्यात. माझ्या असती विभूती जैसे परमाणु धुलीचे. सांगो एक गुज उद्धवा. मीचे आश्रयो सर्व भावा. गुणश्रेष्ठ मी सर्व गुण भावा. जे मी असे सर्व रूप. अहिंसा सत्य चोरी न करणे. अकाम क्रोध लोभ असणे. भूतमात्रांचे प्रिय हित करणे. सर्व वर्णांचा धर्म हा. अध्ययन यज्ञ आणि दान. अतिथ्यांचे पाळावे नियम. दुःखी मत भक्तांशी अर्पी धन. त्यावरी प्रसन्न मी सर्वथा. देव ऋषी पितर भूते त्यांना मानवणे. माझी रूपे त्यांना भजावे नित्य निके. सर्वार्पणे मज ठाई. माझा भक्त जो विरक्त ज्ञान भक्तीचे अलंकृत. माझा भक्त निरपेक्ष तो सर्व उणे श्रेष्ठतम. एका नामस्मरण नवीन कलिंत न घडे कर्म साधना. यास्तव भावे करिता कीर्तन देह भेटी. भगवंत ज्ञानाचा एका अंश पुरुषार्थ सिद्धी जैसे प्रकाश. अन्य साधना न तुके कैसे यज्ञ श्रेष्ठ सर्व हुनी. जो सात्विक गुण संपन्न त्याशी बोलिले संपत्तीमान. गुण दोष दृष्टी हा दोष जाण. गुण दोष न पाहावे गुण हाची. ज्ञान हे गुरुपदेशानुसार त्यांचे चिंतन करावे वारंवार. सद्गती धरिता मनी दृढ येरू अंतरी. सुखावे जैसी जैसी विषय निवृत्ती तैसी तैसी होय मुक्ती. जीव पावे आत्मस्थिती धर्म हाची सर्वोत्तम. निष्काम भावे भगवंत भजताची फळे वेदार्थ अथवा भजवा श्री गुरुनाथ. जो का स्वयं भगवंत सूक्ष्मपणे पाहता. दोनची तत्वे असता पुरुष प्रवृत्ती ही व्यवस्था. यास्तव प्रश्न उद्धवाचा. त्याशी वाटे हित व्हावे तेने सद्गुरुशी शरण जावे. अवमानित न हा देह की जे ममत्व यावरील सोडोनी पीडित दुर्जन
बागवाने शुद्ध मना शांतवने येणे सहज सामर्थ्य जया बाणे ऐसा विरला असे बा उद्धव तव चित्त माझे ठाई करी प्रविष्ट बुद्धी करी एकनिष्ठ होई आत्मयुक्त सर्वपरी जया साधने परमार्थ तिने अर्था मानी जे अनर्थ अर्थ झाली असक्त घात निश्चित साधकाचा सर्वहुनी श्रेष्ठ धाम माझे वैकुंठ तेथे येती माझे भक्त माझी भक्ती करून या सकल लोक मीची केले मीची सकल व्यापिले ऐसे जया ज्ञान झाले तया मीची सर्व रूप ते जे चित्त असे प्रसन्न इंद्रिय पावती उपशम मन अनासक्त देह भयशून्य ते सत्वगुण प्रगटला कामना रहित स्वकर्म वरी केले मदर्पण तेची कर्म सात्विक जाण तेची होय मत्वप्राप्ती उर्वशीच्या विरहानली पुरुरवा बहुत तळमळी चित्त येथा शुद्धीवरी झाला विषय विरक्त तैसे त्याशी संस्कृती भय तेने करावा संत पदाश्रय तेने पाविजी निर्भय लीलया तरी जे भवसिंधू श्रीकृष्ण म्हणे उद्धवा लागून एका प्रेमाविन उपचार क्षीण भावी अर्पिता जळ ही धान मी संतोषे जगधानी कर्मकर्त्यांनी जी फलप्राप्ती मीच प्रेरक अनुमोदका प्रति सहाय्य करते असं ही निश्चिती तिचं फलप्राप्ती जाणावी उद्धवाशी सांगे भगवान सर्व विश्व हे ब्रह्मपूर्ण यातील भूत मात्रांचे दोष गुण चित्ती नागावे कदा काळी तो मदभक्त अनन्य शरण त्याचे करी मी संरक्षण हाती घेऊन सुदर्शन विघ्न निवारण करीत असे सकल मंगलांचे आयतन तो बापा भागवत हा धर्म श्रद्धेने करीत आचरण मृत्यूशी पार करी श्रीकृष्ण निरोप घेऊन उद्धव पाताला बदरिका आश्रमी प्रवीण होऊन भागवत धर्मी अंती पाताला हरिगती यादव येतान सागर तीरी तेथे प्राशिती वारून एक रे एकमेका ताडिता मरण पावले कित्येक एका तस्थानी बलराम परम पुरुषी झाला लीन अश्वस्थ तळी बैसला श्रीकृष्ण व्याधे बाण मारिला श्रीकृष्णाचे निर्वाण अवलौकिक अग्रे योग धारण करून न ठेविला देह जान सदेह गेला स्वधामी गेले श्रीकृष्ण राय वासुदेव देवकी मोकली धाय दुःखतिशय म्हणती हाय प्राण त्यागला तक्षणी अर्जुनाकडून एकदरुत पितामह धर्माधिक होणी संसारी विरक्त उत्तरपंथे चाल इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे त्रयोदश अध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु ओम नमो भगवते वासुदेवाय अध्याय 14 श्री गणेशाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय होतील बहुतन नृपती प्रिया त्यांचे अधर्मरीती ज्यांच्या अंगी असे शक्ती त्याशी धर्म न्याय अनुकूल लोक गाढवास वर्तती ऐसी कलियुगी होतील स्थिती शंभल ग्रामांतरी शेवटी अवतार कल्की रूपे होईल दीन दुःखितांचा महाराज दिंडोरीत श्री स्वामी राय त्यांच्या निरंतर फडकी कीर्तिध्वज पृथ्वी सनाथ त्याचे निकली सर्व दोषांचा साठा पर्यांगी गुण मोठा एक हरीचे नाम गाता गती श्रेष्ठ पाविजे एक हरी कीर्तना वाचून कलित नोहे अन्य साधन कीर्तन योगे हरी स्वाधीन भक्ती पाठी हिंडत असे नैमिषिक प्रावृत्तिक अत्यातिक असे 4 प्रकारचे प्रलय होत सत्य वस्तू अध्यातर हित नित्य राही सर्व काळी संसार सागर अति दुस्तर तो पावने असेल पार लीला कथा श्रवण ही सुंदर नौका आवश्यक आश्रयावी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण देही निवारले दुकुळ मरण बोध घेई तिथून जाणा की मरण अटळ मत्यसासी करावे भगवंत चिंतन तेने गळे देहाभिमान गळता जाणं भय नाही मृत्यूचे ब्रह्मस्वरूप परीक्षिती दक्षिता तक्षक त्याचे देहाप्रती सर्व लोकांच्या डोळ्यापुढे राज्य देह झाला भस्मसात तक्षके मारिला तात जनमे जय सर्प यज्ञ आरंभित निरपराध सर्प गेले सांगत बृहस्पती थांबावी सर्प सत्र चित्तवृत्ती होता शांत आत्मज्ञान उदिक होत 10 लक्षांनी युक्त 18 पुराणे जाणावी मृकुंडाने पुत्र संस्कारित केले मार्कंडेयाने कठोर तपाचरले त्यात इंद्राने विघ्न आणले परिणा चळला मार्कंडेय मग भगवान नर नारायण रूपे एक मूर्ती 2 श्रीहरी पातले द्यावाय दर्शन मार्कंडेय ऋषीवर नर नारायण वदले मृकुंड सुत इष्टवर मागा आता तुझी माया पाहू आता मार्कंडेय म्हणे जी ईश्वर एके दिवशी जलमय सर्व ही एकटी विरचित विचारत असता मही दिव्य वटाच्या पत्रावरी बालक अद्भुत देखीला बालक पाहता निज दृष्टी धावला त्या घाला या मिठी गुप्त झाला इतक्यामध्ये सर्व दिसत असे पूर्वात बैसला होता मार्कंडेय सिद्ध देहाची नव्हती शुद्ध म्हणून शिवप्रगटे हृदय आकाशात दर्शन होतं मार्कंडेयाशी तुमचे ठाई राहो भक्ती भगवंत भक्तांची घडो भक्ती भक्त भगवंत 2 नसती मार्कंडेय वदे शंकरास सुत म्हणते विश्वकर्ता तेने लाविल्या लोकव्यवस्था एकरूप सोने वस्तुता सूर्य तोची श्रीहरी अनादि अनंत श्रीहरी विराट स्वरूपाची रचना करी
प्रत्यक्ष कल्पाभितरी लोकरक्षण करीत असे श्रीकृष्णाचे गुणगायन ते मंगलाचे मंगलायतन 12 स्कंधात वर्णन सुतवध विशोनकाशी कलिमल पाप नाशक हरी ऐसा न काईला पुराणांतरी जैसे तेथे प्रतिशब्दामाझारी वर्णन केले. श्रीहरीचे नद्यान माझी गंगा श्रेष्ठ, देवान माझी विष्णू श्रेष्ठ, वैष्णवान माझी शंकर श्रेष्ठ, तैसे भागवत साक्षात ईश्वर श्रीमद भागवत महात्मा परब्रह्म असे व्यापक त्याचे म्हणणं. ती वज्र पालक तेथे कृष्णाचा सदैव वास अनुभवतात. रसिक जन अच्युते जैसे केले लीला ते नाव दे स्थळाला गोवर्धनाधी गोकुळा शांडिल्य अग्नी वज्र नाभा कृष्ण वियोगे दुःखी श्रिया पुसिती कालिंदी सखया मुकुंद सहवास घडावाय उपाय सांगा. मासी जा कुसुम सरोवरा जवळी नाम संकीर्तन करा. त्या स्थळी उद्धव पुरवेल मनोरथे सारी यमुना राणी सांगेता या षोडश कला युक्त भगवान आजही वसती वृंदावनात. भगवताचे करिता कीर्तन 3 कुळे उद्धारती उद्धव करी भागवत कथन रोहिण्याधी गेल्या परमधामा लागून अन्य श्रोते पावले अंतर्ध्यान आजही भेटती. चिन्मय भक्त श्रीमद भागवत आणि भगवंत दोन्ही असती सच्चिदानंद स्वरूप वक्ता श्रोत्याची होऊन एक रूप सेवावे प्रेमभावे श्री सद्गुरूंच्या छत्रछायेत निर्गुणे सेवावे. श्रीमद भागवत तेने होईल प्राप्त परमधाम. श्री स्वामी समर्थांचे फलश्रुती श्री गुरुमाऊलीचे असे रचयिता अक्षर ब्रह्मस्वरूप साच्या अक्षरे उमटली सद्गुरु वाच्या कल्याण जगताचे करणे त्रिवार वंदन करिता कृपा कटाक्षे मजसी पाहता 700 श्लोक संक्षिप्त भागवत करा आज्ञा पिले गुरु माऊलीने भागवत रसामृताचे करता पान पितरांचे सद्गती मिळवणे त्यांच्या शिरवचने करून इह परलोक सुधारेला. गुरु माऊलींचा अशिष सत्वर सत्कर्मांचा नसो अहंकार साधनी पडावा आपुला विसर मग कृपा होईल समर्थांची ही शब्दांची सुमनमाळा घालून गुरु माऊलींचे गळा भागवत पियुष प्राशावा. चित्त शांत ठेवून या विषयांचा हव्यास जाईल तेने चित्त शुद्ध होईल. मग भक्तींचा उदय होईल श्रावणी साधता एकाग्रता. श्रीमद भागवत असे स्वयंकृष्ण सोहे गुरु माऊली करी कथन सावध चित्ते ऐकून वाचून मनन चिंतन करावे फलत होईल कामना श्रद्धेने करावे पारायण नित्य केल्या श्रवण पठना शौर्य वाढे मिळे विजय. ऐसा संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ गुरु माऊली कृपे झाला समाप्त. श्री स्वामी नामी रंगो चित्त सेवा भक्ती घडो जन्मोजन्मी इति श्री गुरु माऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे चतुर्थोऽध्याय. श्री स्वामी समर्थ महाराज चरणार्पणमस्तु. श्री कृष्णार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. ओम नमो भगवते वासुदेवाय.